ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आपण यामागे बेसिक इंग्लिश ग्रामर पाहिलं, आर्टिकल पाहिले, असे बरेच आपण टॉपिक घेतले. नंतर टेन्स हा टॉपिक घेतलेला आहे आणि त्यानंतर हा महत्त्वाचा टॉपिक राहतो टेन्स नंतरचा, जो की टेन्सवर आधारित आहे. म्हणजे जर का टेन्स हा टॉपिक आपल्याला समजलेला असेल तर हा टॉपिक आपल्याला 100% समजणार आहे. खूप सोपा टॉपिक आहे आणि खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. पण असं मानलं जातं की इंग्लिशमध्ये जे अवघड टॉपिक आहेत किंवा लेंदी टॉपिक आहेत, मोठे टॉपिक आहेत, त्यापैकी हा एक टॉपिक आहे. पण आपल्यासाठी तो मोठाही नाहीये आणि आपल्यासाठी तो अवघड पण नाहीये. कारण का, एकदम सोप्या ट्रिकद्वारे आपण हा टॉपिक घेणार आहेत. अशी ट्रिक की जी तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि त्या ट्रिकद्वारे तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. तर अशी ट्रिक पण आपण ह्या टॉपिक वरती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण बघूया की हा टॉपिक म्हणजे काय, ह्या टॉपिकची काय म्हणू व्याख्या म्हणजे काय आणि सरळ सेवेअंतर्गत ह्या टॉपिक वरती किती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, सुरुवात करू. बघा, पहिल्यांदा नाव बघू आपण. ह्या टॉपिकचं नाव आहे स्पीच, किंवा दुसरा एक शब्द आहे बघा त्याला, नरेशन. म्हणजे फक्त डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असं नाही, तर त्याला काय म्हटलं जातं, डायरेक्ट नरेशन, इनडायरेक्ट नरेशन. ठीक आहे, प्रत्यक्ष कथन, अप्रत्यक्ष कथन. तर अशा प्रकारे स्पीच म्हणजे काय, बोलणं आहे का नाही. स्पीच म्हणजे काय, बोलणं किंवा सांगणं, त्याला म्हणतात कथन करणे आहे का नाही. कथा सांगतो का नाही आपण, जी सांगितली जाते ती कथा असते, तसं तेच येतं स्पीच. स्पीच म्हणजे काय, कथन, काहीतरी बोलणं, काहीतरी सांगणं. आणि त्याला दुसरा शब्द कोणता आहे, नरेशन. टू नरेट. नरेट म्हणजे काय, सांगणं आहे का नाही. नरेट करणं म्हणजे काय, सांगणं. तर अशा प्रकारे स्पीच आणि नरेशन दोन्हीचा अर्थ एकच आहे. काय, कथन, कथन, सांगणे, काहीतरी सांगणे. असा हा टॉपिक आहे. बघा, सरळ सेवेअंतर्गत ह्या टॉपिकला किती महत्व आहे तर बघू आपण. टेन्स हा टॉपिक आपण बघितलाय आणि त्यावरच आधारित असलेला हा डायरेक्ट इनडायरेक्ट हा टॉपिक आपला. आणि बघा ह्याच्यावर किती प्रश्न आहेत, 63 प्रश्न ह्यावर आहेत. म्हणजे जे टॉप 5 टॉपिक आहेत का नाही, हा एक टॉपिक, हा 3, हा चौथा आणि 5वा, तर ह्या 4थ्या क्रमांकाचा हा टॉपिक आहे. म्हणून डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हा टॉपिक सरळ सेवेअंतर्गत खूप महत्वाचा ठरतो. कोणती एक्झाम घ्या, TCS IBPS कंडक्ट करत असलेल्या कोणत्याही सरळ सेवा परीक्षा घ्या, त्याच्या मागील वर्षीचे पेपर काढून बघा, त्यामध्ये तुम्हाला दिसेल की प्रत्येक पेपरमध्ये ह्याच्यावर 3-4 प्रश्न असतात, म्हणजे असतातच. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, आता महत्व बघितलं, आता थोडंसं पुढे जाऊया आणि आता आपण समजून घेऊया की डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच नेमकं काय आहे. ठीक आहे, बघा, ज्यावेळेस मी म्हणतो डायरेक्ट स्पीच आहे का नाही, डायरेक्ट म्हणजे काय, प्रत्यक्ष. ज्यावेळेस मी म्हणतो प्रत्यक्ष कथन, त्यावेळेस त्याचा अर्थ काय, मी इथं उभा आहे आणि समजा माझा मित्र समोर उभा आहे, तर मी माझ्या मित्राला बोलतोय, तर हे काय झालं, आमचं डायरेक्ट बोलणं झालं. कसं, मी त्याला म्हणतोय तू कसा आहेस, कुठं गेला होतास, काय केलंस तू, तो पण मला सांगतोय की हा मी चांगला आहे, तू कसा आहेस, तो मला प्रश्न विचारतोय. असं आमचं डायरेक्ट बोलणं आहे. कारण का, आम्ही समोर उभे आहेत, एकमेकांच्या समोर उभे आहेत आणि आमचं डायरेक्ट बोलणं आहे. म्हणजे डेली जे आपण वाक्य बोलतो हे सगळे कसे असतात, हे डायरेक्ट स्पीचचे असतात. जे आपण एकमेकांना बोलतो का नाही वाक्य, तर हे कसं असतं आपलं कथन, डायरेक्ट कथन असतं. कारण का आपण डायरेक्ट कथन करतो, डायरेक्ट त्याला बोलतो समोरच्याला. कारण कोणाला काय ट्रान्सलेटर आणायची गरज आहे का, आपले काय फॉरेनचे मित्र आहेत का, बाबा फॉरेनचा मित्र आला आणि त्याला ट्रान्सलेट करायला कोणीतरी बोलवला, नाही, असं नाही होत. जनरली आपले सगळे मराठी मित्र आहेत किंवा हिंदी भाषिक आहेत, आपण त्यांना बोललेलं आणि त्यांनी आपल्याला बोललेलं समजतं आपल्याला, तर ह्याला म्हणतात डायरेक्ट कथन, डायरेक्ट स्पीच. इथं बघा चित्राद्वारे आपण समजून घेऊ. हे दोघं जण बोलतायत बघा, आहे का नाही. हा बोलतोय, हा चिंगा आणि ही चिंगी आहे, तर चिंगा आणि चिंगी हे दोघं जण बोलतायत, आहे का नाही. हे दोघं जण बोलतायत आणि हे दोघांचं बोलणं ह्यालाच काय म्हणतो आपण, डायरेक्ट स्पीच. कारण का, हा गडी हिला बोलतोय डायरेक्ट आणि ही जी आहे ती ह्याला बोलते डायरेक्ट, आहे का नाही. तर अशा प्रकारे ह्या दोघांचं संभाषण चालू आहे, डायरेक्ट बोलणं चालू आहे एकमेकांना. तो ह्याला बोलतोय आणि ती त्याला बोलते, डायरेक्ट बोलणं चालू आहे. याच्यामध्ये कोणी तिसरा ट्रान्सलेटर वगैरे कोणी नाहीये, डायरेक्ट बोलणं आहे. तर अशा प्रकारे ह्याला म्हणतात डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच म्हणजे काय, एकमेकांना डायरेक्ट बोलणं. ठीक आहे, पण काही काही लोकांना सवय असते बघा, काय करतात ते, हळूच कान देतात आणि काय बघतात, त्या दोघांचं बोलणं काय चालू आहे आणि ते दोघांचं बोलणं ऐकायचं आणि काय करायचं, मग संध्याकाळी चहाला गेलं किंवा जेवायला गेलं की त्यावेळेस मग मस्तपैकी ते गप्पा रंगवायच्या. काय सांगायचं मग, तो तिला असं असं म्हणत होता, आहे का नाही, तो तिला असं असं सांगत होता, ती त्याला असं असं म्हणत होती. ह्या ज्या गोष्टी रंगतात त्यालाच काय म्हणतो आपण, आमच्या भाषेत म्हणतो आम्ही त्याला चाड्या लावणं, आहे का नाही. हे इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय आहे, चाड्या लावणं. कारण का, त्या गोष्टी ऐकायच्या दुसऱ्याला सांगायच्या किंवा त्याला सांगायचं तुझ्याबद्दल ती असं असं म्हणत होते, तुझ्याबद्दल ती असं असं म्हणत होती. तर ह्याला म्हणतो आपण इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच म्हणजेच काय, की असं कथन की जे आपण स्वतः नाही बोललं. समजा या दोघांचं भाषण चालू आहे, संभाषण चालू
चालू आहे का नाही, आणि हे ऐकलं कोण, ह्या व्यक्तीनं, समजा ह्या झिपरीनं ऐकलं आणि हिनं काय केलं, आपल्या मैत्रिणीला सांगितलं. संध्याकाळी चहा पिताना मैत्रिणीला काय सांगते ती, अगं तो तिला असं असं म्हणत होता, आहे का नाही, काय अगं तो तिला असं असं म्हणत होता. आता मला सांगा, ते जे वाक्य आहेत हिचे वाक्य आहेत का, नाही, हिनं ऐकलेत, आहे का नाही, काय झालेत, हिनं ऐकलेत आणि ही आपल्या मैत्रिणीला सांगते. झालंय बोलणं ह्या दोघांचं, आहे का नाही, दोघांचं संभाषण झालंय. ऐकती ही तिसरी व्यक्ती आणि सांगते चौथीला, आहे का नाही. दोघांचं संभाषण डायरेक्ट स्पीच जे आहे ते ऐकलंय कुण, हिनं, आहे का नाही, ह्या तिसऱ्या व्यक्तीनं ऐकलं आणि सांगते कुणाला, चौथ्या व्यक्तीला. मग ज्यावेळेस हे ऐकलेलं कुणाचं तरी असतं आणि ते दुसऱ्याला सांगितलं जातं का नाही, ते असतं इनडायरेक्ट स्पीच. कारण का, हे जे वाक्य असतात, समजा तो म्हणला असेल, मी आज इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करणार आहे का नाही, मी आज इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करणार आहे. हिनं ऐकलं, आता ही ऐकून हिला काय म्हणते, तो तिला म्हणत होता की तू इंग्लिश ग्रामरचा काय अभ्यास करणार होता, आहे का नाही, तू इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करणार होता. आता मला सांगा, हे जे वाक्य कोणतं, इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करणार आहे, हिचं वाक्य का, ते डायरेक्ट स्पीच आहे का, नाही, ते काय केलंय, हिनं ऐकलंय. कुणाचं, ह्या दोघांचं, आहे का नाही, हे दोघांचं ऐकलंय आणि ह्या तिसरीनं ऐकून हे चौथीला सांगितलंय. तर ह्याला म्हणतात इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे कोणाचं तरी बोललेलं वाक्य जे आहे ते ऐकायचं आणि ते चौथ्या व्यक्तीला सांगायचं, त्याला म्हणतात इनडायरेक्ट स्पीच. समजलं का सगळ्यांना, एकदम सोपं आहे. आता डायरेक्ट स्पीच म्हणजे काय, एकमेकांना समोरासमोर डायरेक्ट बोलणं, आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय, त्या दोघांचं बोलणं ऐकायचं आणि त्या चौथ्या व्यक्तीला सांगायचं, त्याला म्हणतात इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट का म्हटलंय, कारण हे जे वाक्य असतात का नाही, हे ह्यांचे नसतात, ह्यांनी डायरेक्ट बोललेले नसतात, ते कोणी ते ऑलरेडी बोललेलं असतं आणि ते ऐकून हे कुणाला तरी सांगत असतात, म्हणून त्याला इनडायरेक्ट स्पीच असं बोललं जातं. आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेतलंय डायरेक्ट स्पीच म्हणजे काय आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय. थोडंसं आता पुढे जाऊया, ठीक आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट आपल्याला समजलं. आता बघा, महत्वाची गोष्ट, आता समजा ह्या मुलानं ह्या मुलीला समजा किती वाजता बोलला, तो समजा 8 वाजता बोललाय, ठीक आहे, 8:00 AM, ठीक आहे, सकाळी 8 वाजता तो ह्या मुलीला बोलला, ठीक आहे. 8 वाजता समजा ह्या व्यक्तीनं ऐकलं, ह्या तिसऱ्या व्यक्तीनं ऐकलं आणि 8 वाजता ऐकल्यानंतर मला सांगा, काहीतरी 1 सेकंद, 1 मिनिट किंवा 10 मिनिटं किंवा 1 तास तिनं ऐकलं असेल, नंतर सांगितलं असेल ना. म्हणजे ज्यावेळेस तिने ते वाक्य ऐकलं ह्या मुलाचं, त्यावेळेस काहीतरी कालावधी निघून गेला असेल का नाही. समजा तिनं वाक्य ऐकल्या तिला समजायला, त्याच्या ब्रेन पर्यंत जायला किमान 1-2 सेकंद तरी लागतील का नाही. आणि ते 1-2 सेकंद झाल्यानंतर ती समजल्यानंतर ती चौथ्या व्यक्तीला सांगणार, बरोबर आहे का नाही. म्हणजे जे डायरेक्ट कथन जे असतं का नाही, ते कोणत्याही काळात असू द्या, ज्यावेळेस ही व्यक्ती चौथ्या व्यक्तीला सांगत असते का नाही, इनडायरेक्ट स्पीच मध्ये म्हणतोय मी, तर इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य नेहमी आणि नेहमी कसं असतं, भूतकाळामध्ये असतं. कसं असतं, भूतकाळामध्ये असतं. कारण का, त्याचं कारण हेच आहे, कारण का ह्या व्यक्तीनं, ही तिसरी व्यक्ती का नाही, ह्या व्यक्तीनं ऑलरेडी त्यांच्या गप्पा ऐकल्यात आणि ऐकल्यानंतर समजा ती 2 दिवसानं हिला सांगत असेल, किंवा समजा 2 महिन्यानं हिला सांगत असेल, किंवा समजा 1 वर्षानंतर ह्या व्यक्तीला सांगत असेल, ते काही असू शकतं. किंवा असं म्हणू की 5 मिनिटांनंतर सांगत असेल, असू द्या, काही असू द्या, किमान 2 सेकंद तरी झाले असतील ना ऐकून, 1 तरी सेकंद झाला असेल. म्हणजे कोणतीही गोष्ट असू द्या, 1 सेकंद असू द्या, 1 तास, नाही तर काय म्हणू आपण त्याला, 4 महिने असू द्या, कितीही कालावधी असू द्या, पण ती घटना होऊन गेली का नाही, तर ऐकून झालंय का नाही, बोलून झालंय का नाही, हे सगळं बोललेलं आहे. म्हणून ही जी व्यक्ती आहे ते इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय सांगणार, तो असा असा बोलत होता, त्यानं तिला असं असं सांगितलं, बोलला होता, सांगितलं होतं, हे सगळं काय आहे, हे भूतकाळ आहे. कारण का, ऐकल्यानंतर हा व्यक्ती बोलते, है का नाही, ही व्यक्ती ऐकल्यानंतर बोलते. म्हणून नेहमी इनडायरेक्ट स्पीचचे वाक्य कसे असतात, तर ते भूतकाळामध्ये असतात. समजलं सगळ्यांना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आणखीन एक सांगतो, घाबरायची गरज नाही. कारण का 12 भले काळ असतील, 12 प्रकार आहेत काळांचे, पण फक्त 8 काळांचंच इनडायरेक्ट स्पीच होतं. म्हणजे आपण इथं वाचलेलो आहोत. कारण का 4 काळ ऑलरेडी कमी झाले, 12 काळ होते का नाही, 12 प्रकार, तर ते 12 काळ जे आहे ते 12चे 12 इनडायरेक्ट होत नाही, तर फक्त 8 काळांचं इनडायरेक्ट होतं. मग आता तुम्ही म्हणाल कोणत्या काळांचं होतं सांगा, आणि इथंच ती ट्रिक दडलेली आहे. कोणती ट्रिक दडलेली आहे, तर नेमकं कोणत्या काळाचं इनडायरेक्ट स्पीच होतं. तर मित्रांनो लक्षात घ्या, मी जे आता ट्रिक सांगतोय तीच ट्रिक आपल्याला पूर्ण ह्या टॉपिक वरती आपल्याला महत्वाची पडणार आहे. तर ती ट्रिक काय ते सांगतो मी. कोणते असे काळ आहेत की ज्यांचं डायरेक्टचे इनडायरेक्ट स्पीच होतं. तर बघा, पहिला काळ सांगतो मी. पहिल्यांदा मी 4 काळ लिहून घेतोय, पलीकडे पण 4 काळ लिहिणार, वर्तमान काळाचे 4 काळ लिहिणार, पलीकडे भूतकाळाचे 4 काळ लिहिणार, आणि नंतर मग ती ट्रिक सांगणार आहे. ठीक आहे, अगोदर मी लिहून ठेवतो. बघा, वर आपले प्रेझेंट टेन्सचे कोणते कोणते प्रकार आहेत. तर पहिला प्रकार सगळ्यांना माहित असेल, सिंपल प्रेझेंट आहे, बरोबर, सिंपल प्रेझेंट. नंतर दुसरा कोणता आहे, कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस प्रेझेंट आहे. नंतर तिसरा कोणता आहे, परफेक्ट प्रेझेंट.
परफेक्ट प्रेझेंट आहे. नंतर चौथा कोणता आहे? परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, हे 4 प्रकार झाले वर्तमान काळाचे. आता भूतकाळामध्ये कोणते प्रकार आहेत? तर भूतकाळामध्ये बघा आहे सिंपल पास्ट, सिंपल पास्ट. नंतर कोणता आहे? कंटिन्युअस पास्ट, कंटिन्युअस पास्ट. नंतर परफेक्ट पास्ट आणि चौथा कोणता आहे? परफेक्ट कंटिन्युअस पास्ट, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट. ठीक आहे, हे वर्तमान काळाचे 4 प्रकार झाले, हे भूतकाळाचे 4 प्रकार झाले. आता काय आहे म्हणजे कोणत्या काळाचं कशामध्ये रूपांतर होतं? तर बघा फक्त इथं बाण मारायचे. काय करायचे? तिथं फक्त बाण मारायचे आहेत. कसे बाण मारायचे सांगतो तुम्हाला. बघा, ज्यावेळेस मी म्हणतो सिंपल प्रेझेंटचं वाक्य असेल तर काय करायचं? फक्त सरळ बाण मारायचे. कसे? असे सरळ बाण मारायचे. सरळ म्हणजेच काय? सिंपल प्रेझेंटचं वाक्य आलं तर त्याचं इनडायरेक्ट मध्ये काय होतं? सिंपल पास्ट. कंटिन्युअस प्रेझेंटचं वाक्य असलं तर कशामध्ये त्याचं रूपांतर होतं? इनडायरेक्ट मध्ये कंटिन्युअस पास्ट. नंतर परफेक्ट प्रेझेंटचं वाक्य असलं कशामध्ये होतं? परफेक्ट पास्ट. आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटचं वाक्य असलं तर कशामध्ये होतं? परफेक्ट कंटिन्युअस पास्ट. किती सोपं झालं? 4 वाक्य तिथेच मिळाले आपल्याला. काय झाले की हे जे 4 वाक्य आहे त्याचं रूपांतर पलीकडच्या 4 वाक्यामध्ये होतं, आहे का नाही? कंटिन्युअस प्रेझेंट घेतला तर कंटिन्युअस पास्ट आहे आणि सिंपल प्रेझेंट घेतला तर सिंपल पास्ट आहे. एकदम सोपं झालं. आता तुम्ही म्हणाल हे तर 4च झाले, पण तुम्ही तर म्हणलं होतं 8 वाक्य आहेत. हो, थोडंसं पेशन्स ठेवू आपण, कारण काय हे फक्त 4च बघितलेत आपण. आता पुढचे बघू, 5वा, 6वा, 7वा आणि 8वा. बघा आता पुढचं हे झालं प्रेझेंट टेन्सचं पास्ट मध्ये, आहे का नाही? सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्ट, कंटिन्युअस प्रेझेंटचं कंटिन्युअस पास्ट, मान्य. आता थोडंसं इकडे येऊ. समजा आपल्याला वाक्य दिलं पास्ट टेन्सचं, समजा सिंपल पास्ट दिला, तर मला सांगा मग सिंपल पास्ट म्हणजे काय? त्या व्यक्तीनं थोड्या वेळापूर्वी ऐकलं होतं, आहे का नाही? आणि थोड्या वेळापूर्वी ऐकून ती आणखीन थोडंसं वेळानंतर सांगेल म्हणजे काय होईल? सिंपल पास्ट हा आणखीन जुना होईल म्हणजे परफेक्ट पास्ट, आहे का नाही? तर सिंपल पास्टचं वाक्य कशामध्ये होतं? तर सिंपल पास्टचं वाक्य होतं परफेक्ट पास्ट मध्ये. लक्षात ठेवा, सिंपल पास्टचं कशामध्ये होतं? परफेक्ट पास्ट. आणि कंटिन्युअस पास्टचं कशामध्ये रूपांतर होतं? परफेक्ट कंटिन्युअस पास्ट मध्ये, आहे का नाही? सिंपल पास्टचं परफेक्ट पास्ट मध्ये आणि कंटिन्युअस पास्टचं परफेक्ट कंटिन्युअस पास्ट मध्ये. हे 4 झाले, हा 5 झाला आणि हे 6 झाले. बरोबर आहे का नाही? आणखीन 2 राहिले. तर 2 कोणते राहिले? तर बघा हा कोणता? परफेक्ट पास्ट. हा परफेक्ट पास्टच राहतो आणि परफेक्ट कंटिन्युअस पास्ट पण हा पण परफेक्ट कंटिन्युअस पास्टच राहतो. तर अशा प्रकारे 8 वाक्य झाले. वर्तमान काळाचे 4 प्रकार, त्याचे 4 मध्ये रूपांतर हे झाले 4. सिंपल पास्टचं परफेक्ट पास्ट मध्ये 5 झाला. कंटिन्युअस पास्टचं परफेक्ट कंटिन्युअस पास्ट 6 झाला आणि परफेक्ट पास्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस पास्ट जशा तसे राहतात 7 आणि 8. अशा प्रकारे हे 8 काळांचे वाक्य आपण बघितले ज्यांचं डायरेक्टचं इनडायरेक्ट होतं. म्हणजे एकदम कार्यक्रम सोपा झालाय आपला. फक्त 8 काळांचं डायरेक्टचं इनडायरेक्ट होत असतं, एवढं आपल्याला समजलं. ठीक आहे, आता एवढं समजलं असेल तर थोडंसं आपण पुढे जाऊया. मग असे कोणते वाक्य आहेत की ज्यांचं डायरेक्टचं इनडायरेक्ट होतं? वर्तमान काळाचं होतं, भूतकाळाचं होतं का कोणतं होतं ते आता सगळं समजलंय. आता आणखीन थोडीशी पुढची गोष्ट घेणार आहोत आपण. कोणती गोष्ट घेणार आहेत? बघा सांगतो तुम्हाला की जर का एक वाक्य घेऊ आपण म्हणजे तुम्हाला समजेल. ही सेड, समजा वाक्य आहे असं दिलंय, ही सेड he was observing, है का नाही? एक साधं वाक्य घेतलं मी, he was observing. ठीक आहे, आता बघा ज्यावेळेस मी म्हणतो he said he was observing, त्यावेळेस हे पहिलं वाक्य बघा, he said, है का नाही? पहिलं वाक्य बघा, he said. आता ज्यावेळेस इथं हे said म्हणून आलंय का नाही भूतकाळ, त्यावेळेसच हे पुढचं जे इन्व्हर्टेड मधले जे वाक्य आहे का नाही ह्यांचं रूपांतर होतं. म्हणजे आता जे आपण ट्रिक बघितल्या कोणत्या? तर ह्या काळांच्या बघितल्या इन्व्हर्टेड मधल्या. हा बघा, ही वॉज ऑब्झर्विंग म्हणजे कंटिन्युअस पास्ट आहे, तर कंटिन्युअस पास्टचं काय होईल? परफेक्ट कंटिन्युअस पास्ट. इथं तर सिंपल प्रेझेंट असतं तर काय झालं असतं? त्याचं सिंपल पास्ट, आहे का नाही? अशा प्रकारे हे इन्व्हर्टेड मधले जे वाक्य असतं त्यांचा काळ बदलतो, पण कधी? त्याला अट आहे जर का हे सेड असेल म्हणजे काय? भूतकाळामध्ये असेल. आणि जर का ते वर्तमान काळ आणि भविष्यकाळ असेल तर म्हणजे ह्याची गोष्ट करतो मी फक्त ह्या वाक्याची, म्हणजे इन्व्हर्टेडच्या इकडच्या वाक्यांची. समजा इथं असतं ही सेज, आहे का नाही? ही सेज वर्तमान काळ झाला, किंवा म्हणतो मी इथं भविष्यकाळ, ही विल से, आहे का नाही? ही विल से हा झाला भविष्यकाळ. आणि इथं पुढे समजा कॉमा इन्व्हर्टेड मध्ये हेच वाक्य, इथं पण कॉमा इन्व्हर्टेड मध्ये हेच वाक्य. तर लक्षात घ्या, ज्यावेळेस फक्त आणि फक्त सेड असतं किंवा सेड टू म्हणजे भूतकाळाचं वाक्य असतं इथं पहिलं, त्यावेळेसच ह्या इन्व्हर्टेड मधल्या वाक्याचा काळ बदलतो.
म्हणजे जर का कंटिन्युअस प्रेझेंट असेल तर काय म्हणू आपण त्याला कंटिन्युअस पास्ट होईल, आहे की नाही. सिंपल प्रेझेंट असेल तर त्याचा सिंपल पास्ट होईल. पण जर का इथं वर्तमान काळ असला किंवा भविष्य काळ असला तर इथल्या वाक्याचा काळ बदलत नाही, ॲज इट इज राहतो. काय सांगितलं मी परत एकदा बघा, फक्त आणि फक्त जे भूतकाळाचं आहे सेड किंवा सेड टू जे असं दिलेलं असतं त्याच वाक्याचा काळ बदलतो इथल्या ह्याचा. पण समजा इथं सेज आणि विल से असं वर्तमान काळ किंवा भविष्य काळ दिला तर हे मधलं जे इन्व्हर्टेड मधलं वाक्य असं का नाही त्याचा काळ बदलत नाही, काळ तो सेम ठेवावा लागतो आपल्याला, आहे का नाही. डायरेक्ट इनडायरेक्ट होतं पण काळ मात्र सेम ठेवावा लागतो. कधी जर का हा वर्तमान काळ आणि भविष्य काळ आला तर तुम्हाला लिहून घ्यायचंय. कोणतं लिहून घ्यायचं जे आता मी पाठीमागचं सांगितलं, कोणतं कोणत्या काळाचं कशामध्ये रूपांतर होतं पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट ही कोणतं फक्त भूतकाळाचं सेड वाल्या वाक्याचं किंवा सेड टू भूतकाळाच्या वाक्याचंच डायरेक्टचं इनडायरेक्ट होतं, बाकीचं मात्र काळ सेम राहतो. असं लिहा की सेड वाल्या वाक्याचंच डायरेक्टचं इनडायरेक्ट म्हणजे काळ बदलतो, पण वर्तमान काळ आणि भविष्य काळ जर असेल तर मात्र काळ बदलत नाही. इन्व्हर्टेड मधल्या वाक्याचा काळ बदलत नाही. ही गोष्ट आपण समजून घेतली. ठीक आहे. बघा आपण बेस पक्का करतोय कारण का स्टेप बाय स्टेप जायचंय, एकदमच आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्टचे वाक्य येणार नाहीयेत, अगोदर बेस पक्का करावं लागेल. म्हणून आपण समजून काय घेतलं पहिल्यांदा डायरेक्ट स्पीच म्हणजे काय, इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय, बरोबर आहे का नाही. नंतर बघितलं मग कोणत्या काळाचं रूपांतर कशामध्ये होतं, आहे का नाही, कोणत्या डायरेक्ट वाक्याचं वाक्य इनडायरेक्ट मध्ये कोणत्या काळामध्ये होतं हे बघितलं. आता त्याची पुढची स्टेप काय बघितली की कोणतं सेडचं वाक्य होतं, सेज का विल सेचं वाक्य होतं, तर आपण बघितलं फक्त भूतकाळ ही सेड टू किंवा सेड टू जे वाक्य असतात भूतकाळाचे त्यांचंच फक्त काय म्हणू रूपांतर किंवा काळ चेंज होतो, आहे का नाही. एवढी गोष्ट बघितली आपण. आता थोडंसं पुढे जाऊ. ह्याच्या पुढे आणखीन एक ट्रिक आहे. काय ट्रिक आहे तर ती फक्त आता तुम्हाला समजून घ्यायची, बघायची. समजण्यापेक्षा मी म्हणेल की फक्त बघायचंय, कारण का वाक्य घेताना ती समजून येईल तुम्हाला. आता फक्त बघायचंय. बघा आपण प्रोनाउन घेतले होते फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन, सगळ्यांना आठवत असेल, आहे का नाही. जरी आठवत नाही तरी सुद्धा परत मी सांगणार. बघा त्यासाठीच आहे मी इथं. बघा पहिलं काय सांगितलं तुम्हाला फर्स्ट पर्सन, आहे का नाही. फर्स्ट पर्सन मध्ये कोण होता, आय आणि वी, आहे का नाही. नंतर सेकंड पर्सन बघितला होता, सेकंड पर्सन मध्ये कोण होता, यू आणि यू, ठीक आहे. आणि थर्ड पर्सन होता बघा, थर्ड पर्सन कोण आहे, ही शी इट एक वचन, ही शी इट एक वचन आणि अनेक वचन कोणतं, दे. तर हा झाला थर्ड पर्सन, आहे का नाही. ह्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. तर लक्षात घ्या फर्स्ट पर्सन हे जे आहे का नाही सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन ह्याच्यापैकी फर्स्ट पर्सन जो आला कुठं आला त्या वाक्यामध्ये जे आपण आता मागे बघितलं कुठं बघा इथं हे ठिकाण आहे का नाही. हे ठिकाण सगळ्यात महत्त्वाचं आहे. कॉमा इनोटेड मधलं वाक्य जे सुरू होतं का नाही त्यामध्ये हा जो पहिला असतो का नाही इथं समजा हीच्या ठिकाणी आय आला तो झाला फर्स्ट पर्सन. समजा इथं हीच्या ठिकाणी यू आला, यू म्हणजे काय सेकंड पर्सन. समजा इथं हीच्या ठिकाणी कोण आला वी आला, आय आणि वी फर्स्ट पर्सन. तर इथं आपलं हे चालू आहे कोणतं इनवर्टेड मधलं. कॉमा इनवर्टेड मध्ये जर का फर्स्ट पर्सन आला तर ते कोणावर अवलंबून असतं तर ते बोलणाऱ्यावर अवलंबून असतं. कोणावर असतं बोलणाऱ्यावर. हे पण तुम्ही लिहून घ्यायचंय कारण का हे 2-3 टेबल खूप महत्वाचे आहेत. ह्या ट्रिक आहेत. ह्या जोपर्यंत आपण लिहित नाही तोपर्यंत समजत नाही. रेडीमेड जर दिलं तर कधीच मागेच विसरून जातो आपण. त्यामुळं हे लिहिणं महत्वाचं आहे. ठीक आहे. बघा परत एकदा सांगतो फर्स्ट पर्सन आला की तो बोलण्यावर अवलंबून आहे. हे काय आहे काय नाही सगळं वाक्यात मी सांगणार आहे. आता फक्त लक्ष द्यायचंय. काय लक्ष द्यायचंय किंवा फर्स्ट पर्सन आला त्या कॉमा इनवर्टेड मध्ये पहिला वाला आहे का नाही तिथं समजा फर्स्ट पर्सन आय किंवा वी आला तर तो कोणावर अवलंबून असतो बोलणाऱ्यावर. ठीक आहे. जर का त्याच्या ठिकाणी सेकंड पर्सन आला तर तो कोणावर असतो ऐकणाऱ्यावर अवलंबून असतो. कोणावर असतो ऐकणाऱ्यावर. आणि तिसरं जे आहे कोणतं थर्ड पर्सन ही शी इट किंवा दे आला तर तो कसा असतो तो ऍज इट इज राहतो. ऍज इट इज. ऍज इट इज किंवा काय म्हणा सेम राहतो आहे का नाही. सेम राहतो काही फरक होत नाही. सेम राहतो ह्याच्यामध्ये काही बदल होत नाही थर्ड पर्सन आल्यास. म्हणजे कार्यक्रम आणखीन सोपा झालाय आहे का नाही. बघा परत एकदा सांगतो फर्स्ट पर्सन कसं लक्षात ठेवायचं बघा. फर्स्ट पर्सन म्हणजे काय आपण स्वतःला मान समजतो का नाही आणि आपणच नेहमी बोलत असतो. आपल्याला वाटतं की मला बोललं पाहिजे मला बोलू दिलं पाहिजे. तर फर्स्ट पर्सन हा बोलणाऱ्यावर अवलंबून असतो. बोलणारा महत्वाचा असतो आहे का नाही बोलणाऱ्यावर असतो. सेकंड पर्सन थोडंसं दुय्यम स्थान म्हणू कारण का तो ऐकतोय ऐकूनच घ्यावं लागतंय त्याला सगळं. तर सेकंड पर्सन कोणावर अवलंबून असतो ऐकणाऱ्यावर अवलंबून असतो. आणि थर्ड पर्सन जो आहे तो ऍज इट इज सेम राहतो. त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. ठीक आहे. एवढ्या गोष्टी समजल्यात का हे पण लिहून घ्या तुम्ही. कोणतं फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. फर्स्ट पर्सन बोलण्यावर अवलंबून सेकंड पर्सन ऐकणाऱ्यावर आणि थर्ड पर्सन ऍज इट इज सेम राहतो. हे सगळ्यांनी लिहून घ्यायचंय किंवा व्हिडिओ पॉज करून लिहू शकता तुम्ही. आता बघा पुढं बघायचंय आपल्याला. आणखीन एक गोष्ट आहे. कोणती गोष्ट आहे जसं की इथं बघा तुम्हाला इथं लिहून दिलं होतं मी
ही सेड, आहे का नाही, काय दिलं इथं ही सेड. आता सेड वाला एक वाक्य असतं कोणतं, ही सेड, आहे का नाही, हे ही सेड एक आहे आणि दुसरं कोणतं असतं, ही सेड टू, ही सेड टू. समजा इथं कोण आहे, विनोद, ठीक आहे, असं घेऊ आपण, ही सेड टू विनोद, इथं कॉमा इनवर्टेड कॉमा आणि वाक्य असेल पुढचं. आता आपल्याला फक्त इथं फोकस करायचा, ही सेड आणि ही सेड टू, दोन्हीमध्ये काय फरक आहे. इथं बघा फक्त ही सेड आहे पण कोणाला म्हटलं ते दिलं नाही, आणि इथं काय केलंय ही सेड टू, इथं काय केलंय सेड टू दिलंय, इथं कोणाला म्हटलं ते दिलंय. आता लक्षात ठेवा से आणि टेल ह्याच्यामध्ये फरक आहे, सेड आणि टोल्ड मध्ये, ठीक आहे, दोन्ही लिहून देतो. बघा काय आहे, मी आता सांगितलं, से म्हणजे म्हणणे, त्याचा भूतकाळ काय होतो सेड, ठीक आहे, आणि दुसरा जो आहे तो म्हणजे काय टेल, आणि ह्याचा भूतकाळ काय होतो टोल्ड. से म्हणजे काय म्हणणे आणि टेल म्हणजे काय सांगणे. आता तुम्ही म्हणाल हे तर सारखंच वाटतंय आम्हाला, से म्हणजे काय सांगणे, म्हणणे म्हणू आपण, आणि टेल म्हणजे सांगणे. से म्हणजे म्हणणे आणि टेल म्हणजे सांगणे. आपल्यासाठी दोन्ही सेमच आहेत, काहीतरी सांगितलं असेल बाबा, पण ग्रामर मध्ये थोडंसं वेगळे. बघा काय सांगतं ग्रामर, ज्यावेळेस इथं से म्हणतो आपण त्यावेळेस से म्हणजे काय असतं म्हणणे. म्हणणे म्हणजे काय असतो, मी स्वतःला समजा काहीतरी म्हणतोय, गुणगुणतोय, असं मनामध्ये विचार करतोय, तर मी काय म्हणतोय, मला म्हणतोय की मला आज असं करायचंय, मला आज इंग्लिश ग्रामरचं लेक्चर घ्यायचे, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच शिकवायचं आहे, हे मला म्हणतोय मी, आहे का नाही, स्वतःला म्हणतोय. तर हे झाला से म्हणजे काय म्हणणे, स्वतःला म्हणणे, ठीक आहे, से म्हणजे काय म्हणणे. पण ज्यावेळेस मी म्हणतो टेल, तर टेलचा अर्थ काय की तिथं किमान दोन व्यक्ती पाहिजेत, म्हणजे एका व्यक्तीनं दुसऱ्याला सांगितलं पाहिजे, त्याला म्हणतात टेल. इथं से म्हणून जमत नाही, एका व्यक्तीनं दुसऱ्याला से नाही, एका व्यक्तीनं दुसऱ्याला से नाही, इथं काय पाहिजे टेल. म्हणजे ज्यावेळेस दोन व्यक्ती असतात त्यावेळेस त्याला म्हणतात सांगणे. म्हणणे आणि सांगणे वेगळे. म्हणणे म्हणजे काय, स्वतःला काहीतरी म्हणतोय आपण, एकटाच म्हणतोय, चालतंय. पण ज्यावेळेस मी म्हणतो टेल म्हणजे काय सांगणे म्हणजे काय, कोणाला तरी सांगावं लागेल ना आपल्याला, मग समोरची व्यक्ती पाहिजे, म्हणजे किमान दोन व्यक्ती, एक मी आणि समोर ज्याला मी सांगतोय तो, म्हणजे किमान दोन व्यक्ती असल्या तर त्याला म्हणतात टेल किंवा टोल. समजलं का सगळ्यांना. तर टेल आणि टोल हे काय, किमान दोन व्यक्ती पाहिजे तर त्यावेळेस त्याला म्हणतात टेल. हे वर्तमान काळ झाला आणि त्याचा भूतकाळ झाला काय झाला टोल. समजलं का. मग इथं तेच आहे बघा, ज्यावेळेस ही म्हणतो ही सेड, आहे का नाही, काय म्हणतोय मी ही सेड, त्यावेळेस तो एक व्यक्ती झाला, बरोबर आहे का नाही. पण ज्यावेळेस मी म्हणतो ही सेड टू विनोद, इथं दोन व्यक्ती झाले, आहे का नाही, इथं दोन व्यक्ती झाले का नाही. मग इथं आपण काय करायचं, इथं सेड टूच्या ठिकाणी म्हणायचं टोल्ड. कळालं का आता सगळ्यांना. इथं सेड टूच्या ठिकाणी काय म्हणायचं टोल्ड, पण इथं मात्र ही सेडच राहणार, ही सेड दॅट असंच येईल वाक्य इनडायरेक्ट मध्ये, काय ही सेड दॅट. पण सेड टू इथं व्यक्ती असला तर काय म्हणायचं टोल्ड, पण टोल्ड टू नाही बरं का. इथं जर टोल्ड आणि इथं मी टू लावलं तर हे पण चुकीचं आहे. टोल्ड टू नसतं, काय असतं फक्त काय असतं टोल्ड, काय असतं टोल्ड. म्हणून लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण म्हणतो टोल्ड त्याचा काय अर्थ, एकानं दुसऱ्याला सांगितले, आहे का नाही, एकानं दुसऱ्याला सांगितले. आणि कसं लक्षात ठेवायचं, सेड टू आहे का नाही, टू त्याला म्हणायचं टोल्ड, असं मनातल्या मनात, आहे का नाही. सेड टू आला की टोल्ड, कळालं का नाही, सेड टू आला की टोल्ड. पण टोलच्या परत पुढे टू नाही लावायचा बरं का, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे वाक्य कसं होईल इथे इनडायरेक्ट मध्ये, ही टोल्ड कोण डायरेक्ट विनोद, ही टोल्ड विनोद. इथं टोल्ड टू विनोद नाही, काय म्हणायचं ही टोल्ड विनोद आणि दॅट जे काय वाक्य असेल पुढं. आपण काय बघतोय फक्त ह्याचं काय होतं, सेड टूचं काय होतं टोल्ड होतं. समजलं सगळ्यांना. आता बेसिक मला वाटतं सगळ्यांना क्लिअर झालंय, कारण का हे बेस पक्का झाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नव्हतं, त्यामुळे हा सगळा बेस आपण घेतलेला आहे. ठीक आहे. आता बघा मग असं कोणते वाक्य आहेत की ज्यांचं डायरेक्टचं इनडायरेक्ट होतं, तर बघा हे शब्द आहेत. कोणते शब्द आहेत की डायरेक्टचं इनडायरेक्ट मध्ये होतं. जसं की समजा ते दोन व्यक्ती होत्या का नाही, तो म्हणला की हे बुक आहे का नाही, ते दोन व्यक्ती समजा समोरासमोर उभे आहेत, इथे लिहूनच दाखवतो. समजा ह्या दोन व्यक्ती आहेत, समजा आहे का नाही, ह्या दोन व्यक्ती आहेत आणि ह्या दोन व्यक्तीचं डायरेक्ट संभाषण चालू आहे आणि ही तिसरी व्यक्ती ऐकते. ही तिसरी व्यक्ती काय करते, ह्या दोघांचं संभाषण ऐकते आणि ही चौथ्याला सांगते. बघा ज्यावेळेस हा व्यक्ती तिला म्हणत असेल हे बुक आहे का नाही, हे बुक आहे, त्यावेळेस ह्या व्यक्तीनं त्या दोघांचं ऐकलं आणि चौथ्या व्यक्तीला काय म्हणेल 2-3 दिवसानंतर की तो म्हणत होता की ते बुक होतं, आहे का नाही. त्याच्या समोर आहे का, आता ह्या व्यक्तीच्या समोर आहे का बुक दाखवायला त्या चौथ्या व्यक्तीला की बघ हे बुक आहे, ते नाही, ते बुक तर त्याच्याकडे होतं आणि त्यावेळेस बोलून गेलाय तो. म्हणून काय म्हणणार आपण, हा जो म्हणला हिला की हे बुक आहे का नाही, तर आपण काय म्हणणार, ही तिसरी व्यक्ती चौथीला सांगणार की तो म्हणत होता की ते बुक होतं, म्हणजे दिसचं काय होतं दॅटचं. तसंच दीज म्हणजे काय, हे सगळे, तर तो काय म्हणणार व्यक्ती ते सगळे, आहे का नाही, कारण का तो फक्त सांगतोय तिकडचं काय चालू आहे ते. नंतर बघा काय म्हणताय नाऊ, तो म्हणेल की मला आता जायचंय, आहे का नाही, हे दोघं जण म्हणतायत काय म्हणताय आता आपण जाऊया,
तर हा व्यक्ती तिसरा व्यक्ती ऐकला आणि काय म्हणेल, ते म्हणत होते की त्यांना त्यावेळेस जायचे, म्हणजे काय म्हणणार, देन, आहे का नाही, नावचं काय होईल, देन. परत बघा, हा म्हणेल टुडे, हा जो म्हणला, काय म्हणला ह्या व्यक्तीला, समजा म्हणला की आज मंगळवारी आपण बाहेर फिरायला जाऊया, काय म्हणला, आज मंगळवारी आपण बाहेर फिरायला जाऊया. आणि समजा या तिसऱ्या व्यक्तीनं 3-4 दिवसानंतर त्या चौथ्या व्यक्तीला सांगितलं आणि तो म्हणला, काय म्हणला, आपण चुकीचं समजून घेऊ अगोदर, तो म्हणतोय, ही व्यक्ती सांगते बरं का चौथ्या व्यक्तीला, की तो म्हटला त्या मुलीला की आज मंगळवारी फिरायला जाऊया. मग मला सांगा, तो कधी सांगतोय, तो तिला शुक्रवारी सांगतोय. ही व्यक्ती चौथ्या व्यक्तीला शुक्रवारी सांगते आणि शुक्रवारी काय सांगते, की तो म्हटला होता की आज मंगळवारी आपण फिरायला जाऊया. वाक्य चुकलं, कारण का आज मंगळवार थोडीच आहे, आज कोणता आहे, शुक्रवार आहे. म्हणून लक्षात ठेवा, ज्यावेळेस ही तिसरी व्यक्ती चौथ्या व्यक्तीला सांगते का नाही, त्यावेळेस ती काय म्हणते, तो म्हणत होता की त्या दिवशी कोणता वार होता, मंगळवार. मग तो काय म्हणणार, हा तिसरी व्यक्ती, तो म्हणत होता की त्या दिवशी मंगळवारी बाहेर जाऊया. त्या दिवशी म्हणजेच काय झाला, टुडेचा आपण म्हणणार दॅट डे, त्या दिवशी, आहे की नाही. टुडे आज नाही म्हणणार आपण, कारण सांगतो शुक्रवारी, म्हणून आज नाही म्हणणार. काय म्हणणार, तो म्हणत होता की त्या दिवशी फिरायला जायचंय, आहे का नाही, त्या दिवशी. तसंच समजा हे दोघा व्यक्तींचं बोलणं चालू आहे. हा मुलगा ह्या मुलीला म्हणला, काय म्हणला, समजा येस्टरडे, काल मी बाहेर गेलो होतो, आहे का नाही. काल समजा मंगळवारचा, काल कोणता झाला, सोमवार. तर तो काय म्हणला मंगळवारी, की काल मी बाहेर फिरायला गेलो होतो. आता जर काही व्यक्ती चौथ्या व्यक्तीला शुक्रवारी सांगते की तो म्हटला की काल तो बाहेर गेला होता, मग काल म्हणजे कोणता झाला, गुरुवार झाला. म्हणजे वाक्य चुकलं, अर्थ चुकला, अर्थ पण चुकता कामा नये. मग काय म्हणणार आपण, हा तिसरा व्यक्ती काय म्हणणार या चौथ्या व्यक्तीला, तो म्हणत होता की, काय म्हणत होता, की तो मागच्या दिवशी फिरायला गेला होता, आहे का नाही. म्हणजे मंगळवारी सांगतोय, कधी, मागचा दिवस, म्हणजे कोणता झाला, सोमवार झाला, म्हणजे काल झाला. अशा प्रकारे येस्टरडेला काल म्हणल्याला काय म्हणणार आपण, द प्रिव्हियस डे, मागचा दिवस. आणि सेम तो जो म्हणला मी उद्या फिरायला जाणार आहे, उद्या म्हणजे कोणता, बुधवार, आहे का नाही. ही तिसरी व्यक्ती चौथ्या व्यक्तीला काय म्हणेल, तो म्हणत होता की तो पुढच्या दिवशी फिरायला जाणार आहे का नाही. मग तो शुक्रवारी सांगू द्या, रविवारी सांगू द्या, ह्या तिसऱ्या व्यक्तीनं चौथीला कधी सांगू द्या, किंवा 2 महिन्यानंतर सांगू द्या, त्याचा अर्थ तोच आहे की तो म्हणत होता की तो पुढच्या दिवशी फिरायला जाणार आहे, म्हणजेच कोणता, मंगळवारचा पुढचा दिवस, बुधवारी फिरायला जाणार आहे. अशा प्रकारे ह्याचं काय होईल, मग टुमॉरो, उद्याचं द नेक्स्ट डे, आहे का नाही, काय होईल, द नेक्स्ट डे. तर अशा प्रकारे हा टेबल पण तुम्ही लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे, लिहून घ्या पटकन. त्याच्यामध्ये आणखीन एक शब्द जोडा, लास्ट नाईट, किंवा काही म्हणा लास्ट मंथ, काही घ्या, लास्ट नाईट. तर ह्याला काय म्हणतात, लास्ट म्हणजे काय, मागचा, बरोबर आहे का नाही. लास्ट म्हणजे काय, मागचा. तर तेच होणार, द प्रिव्हियस नाईट, द प्रिव्हियस मंथ, असं होतं, द प्रिव्हियस नाईट किंवा प्रिव्हियस मंथ, प्रिव्हियस नाईट, प्रिव्हियस मंथ, असं होतं. ठीक आहे, लिहिलं सगळ्यांनी, किंवा व्हिडिओ पॉज करून लिहू शकता तुम्ही, व्हिडिओ पॉज करून लिहू शकता. बघा पुढचं आणखीन एक आहे, दच सो होतं, काय होतं, दच, त्याचं होतं सो. ठीक आहे, नंतर मॉडेल ऑक्झिलरी काय आहेत बघा, जसं की कॅनचं काय होतं, कुड, मेचं माइट, नंतर शालचं शुड, सगळ्यांनी लिहा, शालचं शुड, विलचं भूतकाळामध्ये वुड. ठीक आहे, कॅनचं कुड, मेचं माइट, शालचं शुड, नंतर विलचं वुड, मस्टचं मस्टच राहतं, MUST, मस्टचं मस्तच राहतं. द सो आणि ॲगोचं बिफोर एक होतं बघा, एक शब्द राहिला, ॲगो, याचं काय होतं, बिफोर, ॲगोचं बिफोर. ठीक आहे, हे एक लिहून घ्या. हे झालं की आपले वाक्य सुरू होणार आहेत. समजलंय सगळ्यांना. तर बघा आपण कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगितलं होतं मी कोणतं, की डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, तर त्या 8 गोष्टी महत्वाच्या आहेत. 8 काळांचं फक्त डायरेक्टचं इनडायरेक्ट मध्ये रूपांतर होतं. पहिल्यांदा आपण तेच बघितलं होतं, डायरेक्ट स्पीच म्हणजे काय, इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय, आहे का नाही. आणि नेहमी इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य भूतकाळ का असतं, कारण ते ऐकलेलं असतं आणि ऐकून नंतर सांगितलं असतं. मग त्याच्यामध्ये कालावधी 1 सेकंद, 1 मिनिट, 1 दिवस, 1 वर्ष गेलेला असतो. त्यामुळे ते वाक्य नेहमी इनडायरेक्टचं कसं असतं, भूतकाळामध्ये असतं. आणि नेहमी वाक्य जे आहे ते इनडायरेक्ट करताना
लिहिताना काय केलं जातं, भूतकाळामध्ये लिहिलं जातं. त्याच्यामध्ये बघितलं आपण वर्तमान काळाचे 4 प्रकार, त्यांचं कशा रूपांतरामध्ये होतं, भूतकाळामध्ये. नंतर भूतकाळाचं वाक्य दिलं असं लॉजिक तर काय होतं मग, सिंपल पास्टचं परफेक्ट पास्टमध्ये, कंटिन्युअस पास्टचं परफेक्ट कंटिन्युअस पास्टमध्ये, आणि परफेक्ट पास्ट राहतो, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट राहतो. अशा प्रकारे 8 काळांचं रूपांतर आपण इनडायरेक्ट मध्ये करत असतो, हे बघितलं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, फक्त सेड वालं वाक्य जे आहे आलं, ही सेड आहे का नाही, तर सेड आलं तरच त्याचं पुढच्या इन्व्हर्टेड मधल्या वाक्याचं काळ रूपांतर होतं, नाही तर काळ ऍज इट इज राहतो. कधी, जर का सेज आलं वर्तमान काळ किंवा विल से आलं आहे का नाही, किंवा भविष्य काळ आला, वर्तमान काळ किंवा भविष्य काळ आला, ही से किंवा ही विल से वगैरे आलं तर ते इन्व्हर्टेड मधलं काळ बदल होत नाही. ठीक आहे, काळ बदल होत नाही, इनडायरेक्ट होतं पण काळ बदल होत नाही, फक्त भूतकाळामधला रूपांतर होतं, काळ बदलतो. ठीक आहे, ही गोष्ट बघितली आपण. त्याच्यानंतर बघितलं काही शब्दांचं इनडायरेक्ट मध्ये कसं रूपांतर होतं ते आपण बघितलंय. ठीक आहे, तर असं सगळं बॅकग्राऊंड आपण डायरेक्ट इनडायरेक्ट घेतलंय. मला वाटतंय की तुम्हाला सगळ्यांना हे समजलं असेल, आणि आता समजलं असेल, आता बघू आपण ते खरंच आता आपल्याला जमतंय का. ठीक आहे, समजणं वेगळं आणि जमणं वेगळं. बघू आता मग आपल्याला पुढचे वाक्य जमतायत का. ठीक आहे, एक एक वाक्य घेऊ, खूप प्रॅक्टिस घेणार आहे आपण, आणि ह्याच्यावर TCS न IBPS न विचारलेले सर्व प्रश्न आपण घेणार आहे, जे की महत्वाचे आहेत, ते भरपूर सराव आपण ह्याचा घेणार आहोत. ठीक आहे, बघू आपण एक एक वाक्य घेऊ, आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप हुशार आहेत, तुम्हाला सगळ्यांना जमणार म्हणजे जमणार आहे. बघू आपण आज डायरेक्ट इनडायरेक्ट जमतंय का, जे आतापर्यंत आपल्याला जमलं नाही शाळेपासून आतापर्यंत, ते आपल्याला जमतंय का ते आपण बघूया. ठीक आहे, बघा आता तुम्हाला 4-5 वाक्य झाल्यानंतर सगळं समजायला लागेल. ठीक आहे, पहिले 4-5 वाक्य नीट समजून घ्या कसे बनतात, डायरेक्ट इनडायरेक्ट कसं बनतं. बघा, ही सेड टू मयुरी, त्यानं मयुरीला म्हटलं आहे का नाही. आता म्हणजे कोणता, समजा हा व्यक्ती आहे आणि ही मयुरी आहे का नाही. मयुरीला मी जरा मस्तपैकी जरा केस वेण्या काढतो. ठीक आहे, खरं तर आता वेण्या नाहीतच मुलींना, पण तरी पण काढतो मुलगी समजण्यासाठी. ह्यानं तिला म्हटलेलं आहे. ठीक आहे, बरं ठीक आहे, काय म्हणतोय, ही सेड टू मयुरी, त्यानं मयुरीला म्हटलं. काय म्हणतोय, शी इज वॉशिंग हर हँड्स नाऊ आहे का नाही. बघा, हे दोघा व्यक्तींचं संभाषण चालू आहे बरं का. हा जो आहे तिला म्हणतोय, मयुरीला म्हणतोय, काय म्हणतोय की काय म्हणतोय, शी इज वॉशिंग हर हँड्स नाऊ, ती जी आहे तर ती हात धुत आहे, तिचे हात जे आहे ती धुत आहे. म्हणजे बोलणं चालू आहे, समजा मी आहे आणि मी समजा मयुरीला सांगतोय, काय सांगतोय, मी सांगतोय त्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल. कोणाबद्दल, शी बद्दल. शी म्हणजे कोण, थर्ड पर्सन. जसं की म्हणतो आय आणि वी फर्स्ट पर्सन, यू आणि यू सेकंड पर्सन, आणि ही शी इट हे थर्ड पर्सन. म्हणजे आपल्या इथं समोर उभे नाही आहेत, कुठेतरी दुसरीकडेच उभे आहेत, त्यांना म्हणतो आपण थर्ड पर्सन. ठीक आहे, एवढं समजलं. आता बघा, ज्यावेळेस हा म्हणतोय हिला, काय म्हणतोय, शी इज वॉशिंग हर हँड्स, म्हणजे मी आहे समजा, मी मयुरीला सांगतोय, काय सांगतोय, ती आता हात धुत आहे. समजा दूरवर मी कुठेतरी बघितलं, ती हात धुते. मी काय म्हणणार ह्या समोरच्या व्यक्तीला, मयुरीला, की ती हात धुत आहे. ती समोर नाही उभी, ती तिसरीकडेच उभी आहे का नाही. आता हे बोलणं ऐकलं समजा ह्या झंप्यानं. ठीक आहे, हा झंप्या समजू, ह्या झंप्यानं ह्या गोष्टी ऐकल्या आणि झंपीला सांगतोय, काय सांगतोय, की तो म्हणत होता, काय म्हणत होता, की ती हात धुत होती आहे का नाही. तो म्हणत होता, काय म्हणत होता, की ती हात धुत होती असं म्हणत होता. मग आपल्याला तेच करायचंय. आता सगळ्या गोष्टी आपल्याला आठवायच्या आहेत, कोणत्या, ज्या आतापर्यंत आपण घेतल्यात, फक्त समजण्यासाठी दिले तुम्हाला. आता कसं यूज करायचं आपल्या सगळ्या ट्रिक्सचा बघा. पहिली तर गोष्ट तुम्ही समजून घ्या, या अगोदर ही सेड आहे का सेज का विल से आहे. इथं भूतकाळ आहे बघा, सेड टू भूतकाळ आहे, म्हणजे पुढच्या वाक्याचा काळ बदल होणार, डायरेक्टचं इनडायरेक्ट ते करताना काळ बदल होणार, एवढं मात्र फिक्स आहे. ठीक आहे, चला मग मला सांगा, सेड टू चं काय होतं, टोल्ड. बरोबर आहे का नाही, काय होतं, बरोबर आहे, सगळ्यांना जमते. आता काय, टोल्ड. मग काय म्हणणार आपण, ही टोल्ड कोणाला, मयुरी, ही टोल्ड मयुरी. ठीक आहे, इथं थांबायचं. त्यानं मयुरीला सांगितलं की म्हणजेच काय असतो, दॅट, आणि म्हणून कॉमा इन्व्हर्टेड हा निघून जातो आणि त्याच्या ठिकाणी काय येतं, दॅट. नेहमी लक्षात ठेवा, कॉमा इन्व्हर्टेड निघून जातो आणि साध्या वाक्यामध्ये, प्रश्नार्थी वगैरे ते नंतर बघू आपण, सध्या तरी साध्या वाक्यामध्ये हे दॅट येतं. ही टोल्ड मयुरी दॅट. इथं थांबायचं. आता सांगितलं तुम्हाला, इथं अलर्ट राहायचं बरं का. हे पहिलं कॉमा इन्व्हर्टेड मधला जो पहिला जो आहे का नाही, तो सगळ्यात डेंजर असतो, त्यामुळे तिथं थांबायचं आपण. आता मला सांगा, इथं शी जे आहे ते कोणता पर्सन आहे, फर्स्ट पर्सन, सेकंड का थर्ड पर्सन आहे. फर्स्ट पर्सन म्हणजे आय आणि वी, सेकंड पर्सन म्हणजे तू, आणि थर्ड पर्सन म्हणजे काय, ही शी इट, थर्ड पर्सन आहे का नाही. आणि तो आठवा, कोणता ट्रिक, फर्स्ट पर्सन असेल तर तो बोलणाऱ्यावर अवलंबून असतो, सेकंड पर्सन असेल तर तो ऐकणाऱ्यावर अवलंबून असतो, आणि थर्ड पर्सन ऍज इट इज राहतो. म्हणजे इथं काय होईल, शी जी आहे ते जशा तशी राहणार. मग इथं काय म्हणणार आपण, शी. ठीक आहे, थांबायची. इथं कोणता काळ आहे बघायचं,
शी इज वॉशिंग, आहे का नाही, म्हणजे काय कंटिन्युअस प्रेझेंट, कारण का आय जे आहे त्याच्या अगोदर एम आर आहे, कंटिन्युअस प्रेझेंट आहे. कंटिन्युअस प्रेझेंटचं वाक्य कशामध्ये होतं, कंटिन्युअस पास्ट मध्ये. आपण बघितली ट्रिक, सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्ट मध्ये, तर कंटिन्युअस प्रेझेंटचं कंटिन्युअस पास्ट मध्ये. मग कंटिन्युअस प्रेझेंट आहे का नाही, मग त्याचं काय होईल कंटिन्युअस पास्ट. मग काय होईल इथं, शी वॉज वॉशिंग, शी वॉज वॉशिंग. इथं हर आहे त्यामुळे ते हरच राहील, कारण का थर्ड पर्सन आहे. हर हँड्स, फक्त इथं अलर्ट राहायचं. इथं दिलंय नाऊ, नाऊ म्हणजे काय आता. आपण काय म्हणणार मग ते इनडायरेक्ट मध्ये सांगताना काय म्हणणार, देन, तेव्हा. मग इथं काय होईल, हँड्स देन, THEN, आहे का नाही, हँड्स देन. अशा प्रकारे वाक्य झालं, ही टोल्ड मयुरी दॅट शी वॉज वॉशिंग हर हँड्स देन. ठीक आहे, सेड टू असल्यामुळे इथं टोल्ड आलंय, एवढं गोष्ट लक्षात ठेवायचं. आणि कंटिन्युअस प्रेझेंट असल्यामुळे कंटिन्युअस पास्ट आलाय, आणि शी थर्ड पर्सन असल्यामुळे ऍज इट इज शी राहिले. ठीक आहे, समजलं सगळ्यांना व्यवस्थित. समजलं असेल तर आता पुढचं वाक्य घेऊ आपण. ठीक आहे, बघा पुढचं वाक्य कोणतं आहे, यू सेड, तू म्हणालास. ठीक आहे, सेड आहे म्हणजे वाक्य पुढचं रूपांतर होणार, काही प्रॉब्लेम नाही. ही हॅज रिचार्ज दिस मोबाईल, त्यानं तो मोबाईल रिचार्ज केला. ठीक आहे, बघू आता. यू सेड सेम राहणार, काय म्हणणार आपण, यू सेड, आहे का नाही, यू सेड. फक्त सेड टू असेल तर टोल्ड होतं, सेड असेल तर सेडच राहतं. सेड आणि काय इथं कॉमा इन्व्हर्टेड, मग काय म्हणणार आपण, सेड दॅट, इथं थांबायचं. आता बघा हे सगळ्यात डेंजर असतो कॉमा इन्व्हर्टेड मधला पहिला जो व्यक्ती का नाही तो. ही कोणता पर्सन आहे, फर्स्ट सेकंड का थर्ड, थर्ड आहे, म्हणजे एकदम सोपा झाला कार्यक्रम. थर्ड पर्सन झाला, एकदम कॉन्फिडंट राहायचं, हीच राहणार. मग काय म्हणणार आपण, ही, इथं थांबायचं. ही हॅज रिचार्ज, आहे का नाही, ही हॅज रिचार्ज. बघा 4 प्रकारचे काळ आहेत आपले, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. त्याच्यापैकी 2 कंटिन्युअस आणि परफेक्ट कंटिन्युअस वाले असतात, म्हणजे आयएनजी फॉर्म असतो. इथं आयएनजी आहे का नाही, इथं ईडी लागलाय, म्हणजे कंटिन्युअस आणि परफेक्ट कंटिन्युअस 2 निघून गेले, राहिला 2च. कोण, एक सिंपल काळ आणि दुसरा परफेक्ट काळ, आहे का नाही, सिंपल काळ आणि परफेक्ट काळ. सिंपल काळामध्ये काही सहाय्यकारी क्रियापद नसतात, पण इथं तर हॅज आहे, म्हणजे कोणता झाला, तो परफेक्ट काळ झाला. इथं बघा रिचार्ज ईडी आहे आणि हॅज आहे. मग मला सांगा, हॅव, हॅज आणि हॅड ह्याच्यामध्ये वर्तमान काळ आणि भूतकाळ कसा ओळखायचा. हॅड आला तर भूतकाळ, हॅव आणि हॅज आला तर वर्तमान काळ. इथं हॅज आहे म्हणजे कोणता काळ आहे, वर्तमान काळ, म्हणजे कोणता काळ झाला, परफेक्ट प्रेझेंट. बरोबर आहे का नाही. परफेक्ट प्रेझेंटचं कशामध्ये रूपांतर होतं, अहो सेम पलीकडे होतं, इकडे वर्तमान काळाचं फक्त पलीकडे होतं. कुठं, परफेक्ट प्रेझेंटचं परफेक्ट पास्ट मध्ये, आहे का नाही, परफेक्ट प्रेझेंटचं परफेक्ट पास्ट मध्ये. मग परफेक्ट प्रेझेंट असेल तर परफेक्ट पास्ट मध्ये काय होणार आहे, फक्त हॅजचं हॅड होईल. ही हॅड रिचार्ज, आहे का नाही, ही हॅड रिचार्ज. फक्त दिस म्हणतं हे, आपण काय म्हणणार ते, इथं फक्त अलर्ट राहायचं. दॅट मोबाईल, दॅट मोबाईल. ठीक आहे, जमतंय सगळ्यांना. चलो पुढे जाऊया. आता बघा, ही सेड टू गणेश यू पे लाईट बिल, आहे का नाही. ही सेड टू गणेश, काही असू द्या, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, कोणी असू द्या. सेड टू आला रे आला की काय करायचं, त्याचं टोल्ड करायचं. बरोबर. आणि भूतकाळ आहे म्हणजे पुढचं वाक्य रूपांतर होणार, म्हणजे होणार ही टोल्ड, कोणाला म्हटलाय, गणेशला. ही टोल्ड गणेश. ठीक आहे, थांबायचं. कॉमा इन्व्हर्टेडचं काय होतं, दॅट, तो म्हणाला की, किंवा सांगितलं की, गणेशला सांगितलं की. ठीक आहे, बघा, यू पे लाईट बिल, आहे का नाही, इथं थांबायचं, कारण का हे सगळं डेंजर असतं. पहिला व्यक्ती का नाही तो बघायचा. आता मला सांगा, हा फर्स्ट पर्सन आहे, सेकंड पर्सन आहे का थर्ड पर्सन आहे, तर हा कोणता पर्सन आहे सांगा. बघा, आय आणि वी फर्स्ट पर्सन झाला, यू आणि तू माझ्या समोरचा व्यक्ती सेकंड पर्सन झाला. आणि सेकंड पर्सन म्हणलं की आपली ती ट्रिक लक्षात ठेवायची, कोणती, फर्स्ट पर्सन बोलणाऱ्यावर अवलंबून आहे, तर सेकंड पर्सन हा कोणावर आहे, ऐकणाऱ्यावर अवलंबून आहे का नाही. सेकंड पर्सन कोणावर असतो, ऐकणाऱ्यावर अवलंबून असतो. मग मला सांगा, हा यू कोणता, सेकंड पर्सन म्हणजे ऐकणाऱ्यावर अवलंबून आहे. मग बोलणारा आणि ऐकणारा कोण आहे सांगा बरं. ह्याच्यामध्ये ही झाला कोण, बोलणारा, कारण का तो म्हणतोय, म्हणजे ही झाला सांगणारा किंवा बोलणारा. तर ऐकणारा कोण आहे बघा, इथं गणेश आहे का नाही. कोणाला सांगितलंय, गणेशला सांगितलं, म्हणजे सांगणारा किंवा बोलणारा ही झाला आणि ऐकणारा कोण झाला, गणेश झाला. गणेशला सांगितलंय ना, मग गणेशला ऐकलं असेल, मग ऐकणारा गणेश झाला. मग यू जो असतो तो इथं गणेश झाला, आहे का नाही. यू म्हणजे कोण झाला, गणेश झाला. म्हणजे असं समजायचं आता की हे 2 व्यक्ती आहेत का नाही, ह्या 2 व्यक्ती एकमेकांना डायरेक्ट बोलतायत. ही व्यक्ती जी आहे तर ही गणेशला बोलती, हा गणेश आहे का नाही. तर ही व्यक्ती ह्या गणेशला बोलते आणि ही तिसरी व्यक्ती जी आहे का नाही, हे बोलणं ऐकून चौथ्या व्यक्तीला सांगते. तर त्यावेळेस ती काय म्हणणार, त्यावेळेस ती गणेश नाही म्हणणार, त्यावेळेस ती काय म्हणणार की ही टोल्ड गणेश, त्यानं गणेशला सांगितलं की, त्यानं गणेशला सांगितलं की. आता गणेशचं नाव ऑलरेडी आलंय का नाही इथं,
मग गणेशचं नाव ऑलरेडी आल्यामुळं तो काय करणार, परत असं नाही म्हणणार की गणेश आहे का नाही, तर परत नाही म्हणणार की गणेश लाईट बिल पे करतो, असं नाही म्हणणार. काय म्हणणार, यू हा काय म्हणू आपण सेकंड पर्सन आहे का नाही, ऐकण्यावर अवलंबून आहे. तर गणेशला काय म्हणणार, तो गणेश मेल आहे का नाही, मग समोरासमोर काय म्हणणार, तो बिल पे करतो आहे का नाही. गणेश बद्दल काय म्हणणार, तो बिल पे करतो. इथं जर समजा कोण असतं, इथं यू जो आहे तो गणेशच्या ठिकाणी समजा कोण असतं, इथं मुलगी असती, समजा कोणी मयुरीच असती, समजा इथं मयुरी असती, तर इथं काय म्हणलं असता की ती बिल पे करते. कारण का, ऑलरेडी ही टोल्ड गणेश, तसं ही टोल्ड मयुरी, ऑलरेडी मयुरीचं नाव आलंय. आणि आपल्याला माहिती की आपण डबल नाव घेत नाही वाक्यामध्ये, आपण डबल घेताना काय करतो, प्रोनाउन वापरतो. म्हणून इथं प्रोनाउन वापरायचं. काय म्हणायचं मग, ही टोल्ड गणेश दॅट, यू म्हणजे कोण, ऐकणारा असतो, ऐकणारा कोण आहे, गणेश आहे. मग काय म्हणणार आपण, ही. समजलं, होणार आहे, प्रॅक्टिस होणार आहे, आणखीन वाक्य खूप समजणार आहे तुम्हाला. तर ही झाला. ठीक आहे. आता बघा, यू पे म्हणजे काय, बिल पे करणे आहे का नाही, त्याचा भूतकाळ काय होतं, पेड. मग मला सांगा, यू पे करता आहे, क्रियापद आहे, मध्यंतरी सहाय्यकारी क्रियापद आहे का नाही, म्हणजे कोणता काळ झाला, सिंपल काळ झाला. सिंपल काळ पण कोणता आहे, सिंपल प्रेझेंट आहे, सिंपल पास्ट आहे का सिंपल फ्युचर आहे. सिंपल फ्युचर तर नाही, कारण का शाल आणि बिल नाहीये, राहिले दोनच, कोणता, सिंपल पास्ट आणि सिंपल प्रेझेंट. सिंपल पास्ट म्हणलं तर मला सांगा इथं पेड आहे का, भूतकाळ आहे का त्याचा, नाही, तो पहिलं रूप आहे यू पे आहे का नाही. मग मला सांगा, यू पे असेल तर हा कोणता काळ झाला, सिंपल प्रेझेंट. आणि सिंपल प्रेझेंटचं काय होतं, कशामध्ये रूपांतर, सिंपल पास्ट मध्ये. मग काय होणार, ही पेड लाईट बिल, ही पेड लाईट बिल, अशा प्रकारे रूपांतर झालं. ठीक आहे. चला पुढे बघूया. अमित सेड टू मी आहे का नाही, अमित सेड टू मी. चला परत, सेड टू म्हणजे काय, टोल्ड झाला. मग अमित सेड टू मीचं काय होईल, अमित टोल्ड मी आहे का नाही, अमित टोल्ड मी दॅट, कारण का कॉमा इन्व्हर्टेड निघून जातो हा आणि दॅट राहतो. आता इथं थांबायचं, हे सगळ्यात महत्वाचं असतं. यू परत कोण आहे, हा सेकंड पर्सन आहे. आणि सेकंड पर्सन कोणाला असतो, ऐकणाऱ्यावर असतो. फर्स्ट पर्सन बोलण्यावर, सेकंड पर्सन ऐकणाऱ्यावर. आता मला सांगा, यू जो आहे ऐकणारा, हा कोण आहे, मी म्हणजे काय, मी आपण स्वतः झालो तिथं. कारण का इथं बघा, अमित टोल्ड मी, अमितनं मला सांगितलं की, जसं की म्हणून आपण हा अमित आहे, ह्या समोरच्या व्यक्तीला सांगितलं आणि तिसरी व्यक्ती चौथ्या व्यक्तीला सांगते. आता तिसरी व्यक्ती ज्यावेळेस चौथ्या व्यक्तीला सांगेल इनडायरेक्ट मध्ये, त्यावेळेस ती काय सांगेल, अमितनं मला सांगितलं की. मी म्हणजे कोण, मी स्वतः झालो. म्हणजे हीच व्यक्ती परत इकडे येऊन चौथ्या व्यक्तीला सांगते, असा त्याचा अर्थ आहे. समजलं का सगळ्यांना, परत एकदा सांगतो बघा. अमित सेड टू मी, डायरेक्टचं वाक्य आहे का नाही, अमितनं मला सांगितलं की. आता ही व्यक्ती कोण सांगते, ही ज्यांना ऐकलंय का नाही, तीच व्यक्ती जाऊन चौथ्या व्यक्तीला सांगते की अमितनं मला सांगितलं. कारण का, मी म्हणजे कोण असतो, मी स्वतः असतो आपण. आणि स्वतःच आता आपण जाऊन चौथ्याला चाड्या सांगतोय की त्यानं काय काय म्हणलं होतं. इथं तेच झालं बघा. मग अमित सेड टू मी, इथं अमित टोल्ड मी, अमितनं मला सांगितलं की. ही व्यक्ती सांगते आता खालची, अमितनं मला सांगितलं की. काय सांगितलं मग, यू म्हणजे काय, सेकंड पर्सन. सेकंड पर्सन कोणाला असतो, ऐकणारा असतो. इथं ऐकणारा कोण आहे, मी स्वतः आहे का नाही. मग मी स्वतः असेल तर यू च्या ठिकाणी काय म्हणणार, मग मी आय, कारण का करताना मी आय असतो. मग इथं काय झाला, टोल्ड दॅट आय. थांबायचं इथं. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. आता बघा, यू डिसाइडेड आहे का नाही, यू डिसाइडेड, काय झालंय, हे कर्ता आणि क्रियापद, मध्यंतरी सहाय्यकारी क्रियापद आहे का नाही, म्हणजे कोणता काळ झाला, सिंपल. पण मला सांगा इथं ईडी आलंय, म्हणजे कोणता काळ नाहीये. मग हा सिंपल प्रेझेंट पण नाही, सिंपल फ्युचर पण नाही, कोणता काळ आहे, सिंपल पास्ट. मग जर का सिंपल पास्ट असेल तर रूपांतर कशामध्ये होतं, ते इकडचं आठवा. सिंपल पास्टचं परफेक्ट पास्ट मध्ये, कंटिन्युअस पास्टचं परफेक्ट कंटिन्युअस पास्ट मध्ये. मग सिंपल पास्ट असेल तर त्याचा आणखीन डीप मध्ये भूतकाळ होणार, म्हणजे काय, परफेक्ट पास्ट. मग काय होणार, I had decided it very quickly. ठीक आहे. चला पुढे जाऊया. शालिनी सेड, बघा शालिनी सेड, मग ह्याचं काय होईल, शालिनी सेड दॅट, शालिनी सेड दॅट. इथं थांबायचं. आता बघा, इथं आय आहे, आय म्हणजे काय, फर्स्ट पर्सन. फर्स्ट पर्सन कोण अवलंबून असतो, तर तो बोलण्यावर अवलंबून असतो. आता मला सांगा, आय बोलणारी कोण आहे, इथं बोलणारी आहे शालिनी, बरोबर आहे का नाही, बोलणारी कोण आहे, शालिनी. मग शालिनी असेल तर आपण काय म्हणणार, शी आहे का नाही, काय म्हणणार इथं, शी, कारण का ती आहे ती. मग काय म्हणणार, शी हॅड कलेक्टेड, बघा कोणता काळ आहे, करता आहे, नंतर हॅड कलेक्टेड, ईडी आहे त्याच्या अगोदर हॅड, म्हणजे परफेक्ट पास्ट आहे. परफेक्ट पास्टचं वाक्य रूपांतर काय होतं, परफेक्ट पास्टच होतं. मग काय होईल, शी हॅड, जसं तसं, शी हॅड
कलेक्टेड दॅट तिकीट, फक्त इथं लक्षात ठेवायचं इथं येस्टरडे, मग मला सांगा येस्टरडेचं काय होतं, काल म्हणजेच काय, मागचा दिवस, द प्रिव्हियस डे. मग काय म्हणणार इथं, तिकीट द प्रिव्हियस डे, द प्रिव्हियस डे. खूप प्रॅक्टिस घेणार आहे आपण, खूप प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला वाक्य खूपच सोपे होणार आहेत, एकदम सोपे वाटणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे फक्त येस्टरडेचं काय होईल, द प्रिव्हियस डे. ठीक आहे, चला पुढे बघूया. पुढचे वाक्य बघू आपण. बघा, आय सेड टू गिरीश, मी गिरीशला म्हणालो की. सेड टूचं काय होईल, टोल्ड, नाही का नाही. इथं काय होईल मग, आय टोल्ड गिरीश, आय टोल्ड गिरीश. इथं थांबायचं. कॉमा नोटेडचं काय होईल, दॅट. ठीक आहे. वी म्हणजे कोणता झाला, फर्स्ट पर्सन. आय आणि वी म्हणजे फर्स्ट पर्सन. फर्स्ट पर्सन कोणाला म्हणून असतो, बोलणाऱ्याला म्हणून असतो. इथं बोलणारा कोण आहे बघा, वी म्हणजे इथं कोण आहे, तो आय आहे. आय म्हणजे कोण, मी स्वतः, म्हणजे मीच झालो. आय म्हणजे काय, मीच झालो. आपणच सांगतोय, आहे का नाही, जे आहे ना ते आपणच सांगतोय. मग आपणच सांगतोय म्हणल्यानंतर वीचा पण काय होईल, वीस राहील, आहे का नाही. आयचा काय होणार आहे, इथं वी असल्यामुळे इथं वीस असणार आहे. पण जर का इथं असतं बघा काय, ही सेड टू गिरीश, असं जो वाक्य असतं, त्यानं गिरीशला सांगितलं की काय, वी कॅन चेंज दॅट पार्ट, असं जर म्हणलं असता तर इथं रूपांतर कसं झालं असतं, इथं ऐकणारे म्हणजे वी जे आहेत, आहे का नाही, हे वी कोण आहे, आम्ही सगळे. पण तो बोलणारा कोण आहे, तो बोलणारा आहे ही म्हणजे कोण, तो आहे. मग आपण काय म्हणलं असतं, ते सगळे. कारण का इथं आय नाही ना, आय आहे आपण स्वतः आहोत, म्हणून तिथं आपण सांगतोय की वी. जर का इथं ही असता, ही सेड टू गिरीश, त्यानं गिरीशला म्हटलं की काय, म्हटलं वी कॅन चेंज द, जे काय असेल ते, आहे का नाही, वी कॅन. तर हा कोण म्हणतोय, इथं वाक्यामध्ये आय आहे. पण जर का ही असतात, आपण काय म्हणलं असतं, त्यांनी म्हटलं होतं, त्यांनी सांगितलं होतं, तर ते सगळे झाले असते. इथं आय आपण आहोत, म्हणून इथं काय म्हणणार, दॅट वी ला वीच राहणार. कारण का तिथं करता आपण बोलणार आहे आय आहोत. तिथं जर समजा ही असता किंवा दुसरा व्यक्ती असता तर मात्र आपण दे म्हणलं असतं. इथं आपण स्वतःच आहे. वी, आता बघा, कॅन चेंज, कॅनचं काय होतं, मग सांगितलं तुम्हाला, कुड होतं. आणि कॅन कुड हे काय, मॉडल ऑक्झरी. आणि मॉडल ऑक्झरी आले की नेहमी क्रियापदाचं पहिलंच रूप असतं. मग काय होईल, वी कुड चेंज दॅट पार्ट, वी कुड चेंज दॅट. आता दॅटचं दिस नाही होत, दॅटचं दॅटच राहतं, दिसचं दॅट होत असतं, दॅट पार्ट. पुढे बघूया. उमेश सेड यू हॅव बीन अटेंडिंग ऑल लेक्चर्स. ठीक आहे, उमेश सेड. आता बघू, उमेश आहे इथं, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. उमेश सेड काय म्हणणार, उमेश सेड दॅट, इथं थांबायचं. आता बघा, यू आहे का नाही, कोण आहे, यू आहे. आता मला सांगा, यू जो असतो तो सेकंड पर्सन आहे, फर्स्ट पर्सन नाही. कोणता, सेकंड पर्सन. सेकंड पर्सन कोणाला अवलंबून असतो, ऐकणाऱ्यावर अवलंबून असतो, आहे का नाही. कोणावर असतो, ऐकणाऱ्यावर अवलंबून असतो. पण मला सांगा, इथं ऐकणारा दिलाय का हो, नाहीये. उमेश सेड टू, कोणाला दिले का इथं, कोणाला सांगितलं ते नाहीये. म्हणजे समजा हे दोन व्यक्ती आहेत, ठीक आहे, ह्या दोन व्यक्ती आहेत, ह्या दोन व्यक्तीपैकी बोलणारा सांगितलाय, हा बोलणारा सांगितलाय, पण ऐकणारा कोणी म्हणून सांगितलंय का इथं, सेड टू, कोणाचं नाव घेतलंय का, नाहीये. तर लक्षात ठेवा, ज्या वेळेस बोलणारा सांगितलेला नाहीये आणि इथं यू असं सेकंड पर्सन असं ना यू, तर त्यावेळेस तो बोलणारा इथं कोणी दिलेला नसेल, बोलणारा दिला, ऐकणारा जर कोणी दिलेला नसेल तर ऐकणारा कोण असतो, आपण स्वतः असतो. एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवायची. म्हणून हे वाक्य घेतलंय वेगळ्या प्रकारचं. ज्यावेळेस इथे दिलंय उमेश सेड आणि पुढे ऐकणारा दिलाच नाही, आणि इथं दिलाय यू, आणि यू तो कोणावर अवलंबून असतो, ऐकणारा अवलंबून असतो, आणि ऐकणारा तर दिलाच नाही, तर त्यावेळेस तो ऐकणारा आपण स्वतः असतो. म्हणजे इथं काय म्हणणार, यू, इथं कोण आहे ते आपण स्वतः आहेत. म्हणजे इथं काय म्हणणार, आय. हा, इथंच दिलं असतं उमेश सेड टू गिरीश, आहे का ना, उमेश सेड टू गिरीश. तर यू म्हणजे कोण, ऐकणारा. ऐकणारा कोणावर अवलंबून असतो, यू कोणावर असतो, ऐकणारा. ऐकणारा कोण आहे, गिरीश. मग गिरीशला काय म्हणलं असतं आपण, ही. समजलं का नाही. पण इथं गिरीश कोणी दिलंय का, कुणीच नाही दिलं. मग इथं ऐकणारा कोण असतो, आपण स्वतः. म्हणून यू म्हणजे काय असतं, इथं ऐकणारे आपण असतो स्वतः. म्हणून इथं आपण काय म्हणणार, आय. ठीक आहे, आय. यू हॅव बीन अटेंडिंग. बघा कोणता काळ आहे, आयन जे आहे म्हणजे दोन ऑप्शन, एक तर कंटिन्युअस काळ असेल किंवा परफेक्ट कंटिन्युअस काळ असेल. कसा ओळखायचा, बघा ह्याच्या अगोदर मिस्टर बी नाही म्हणजे कोणता झाला, परफेक्ट कंटिन्युअस काळ. पण कोणता आहे परफेक्ट कंटिन्युअस, भूतकाळ का वर्तमान काळ. भूतकाळामध्ये हॅड असतं, भूतकाळामध्ये हॅड इथं आहे का, नाही. म्हणजे कोणता काळ आहे, वर्तमान काळ आहे. म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे. मग बघा कोणता काळ, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटचं कशामध्ये रूपांतर होणार, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट मध्ये रूपांतर होणार. मग काय होतंय, आय हॅड बीन अटेंडिंग, आय हॅड बीन अटेंडिंग ऑल लेक्चर्स, आय हॅड बीन अटेंडिंग
ऑल लेक्चर्स. ठीक आहे, चला पुढे जाऊया. निकिता सेज, हा इथं थांबायचं. बघा इथं सेज नाही आला, कोण आलाय? सेज आलाय. मग सेज आला रे आला की हे जे वाक्य आहे का नाही हे ऍज इट इज राहतं, काळ बदलत नाही. जसं की बघा ही हॅज परचेज, कोणता काळ आहे? हा परफेक्ट प्रेझेंट आहे का नाही? परफेक्ट प्रेझेंट आहे, त्याचं परफेक्ट पास नाही होणार बरं का, परफेक्ट प्रेझेंटच राहणार. मग कसं वाक्य होतं बघा, सेम इनडायरेक्ट करायचं पण काळ फक्त बदलायचं नाही. निकिता सेजला सेजच राहणार, सेज दॅट. ठीक आहे, इथं बघायचं हे रूपांतर होत असतं बरं का. ही कोणता असतो? थर्ड पर्सन ऍज इट इज राहतो, म्हणजे काही टेन्शन नाही, गुड. ठीक आहे, मग काय म्हणणार? ही काळ बदलत नाही, मग जसं तसं लिहिणार आपण. ही हॅज परचेज्ड, ही हॅड परचेज्ड आयफोन, ही हॅड परचेज्ड आयफोन. अशा प्रकारे वाक्य झालं. हा काळ बदलला नाही आपण, हा काळ बदलला नाही कारण का हा सेज आलाय, सेज. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. योगेश सेड टू सुजित, बघा सेड टू च काय होतं? टोल्ड. मग काय होणार? योगेश सेड टू च काय होतं? टोल्ड. योगेश टोल्ड कोणाला म्हटलंय? सुजितला. ठीक आहे, योगेश टोल्ड सुजित दॅट, कॉमा इन्व्हर्टेड निघून जाईल, दॅट येईल. इथं थांबायचं. इथं बघा काय दिलंय? दे म्हणजे कोणता पर्सन आहे? आय वी फर्स्ट पर्सन, यू सेकंड पर्सन, ही शी इट आणि दे थर्ड पर्सन आहेत. ही शी इट आणि दे थर्ड पर्सन आहेत. थर्ड पर्सन असला की सेमच राहतं, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. इथं काय म्हणणार? दे. बघा दे पासड आहे का नाही? दे पासड द एक्झाम. आता बघा दे पासड करता आहे क्रियापद आहे, मध्यंतरी सहाय्यकारी क्रियापद नाही, म्हणजे सिंपल काळ आहे. पण कोणता काळ आहे? सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट का सिंपल फ्युचर? सिंपल फ्युचर नाही कारण का शॅल विल नाहीये. सिंपल प्रेझेंट आणि पास्ट मध्ये कसं? इथं ईडी लागले म्हणजे सिंपल पास्ट आहे का नाही? मग सिंपल पास्ट असेल त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? सिंपल पास्टचं परफेक्ट पास्ट मध्ये होतं. मग परफेक्ट पास्ट असेल तर काय होणार? दे हॅड पास्ड द एक्झाम, दे हॅड पास्ड द एक्झाम. ठीक आहे, दे हॅड पास्ड द एक्झाम. कसलंही वाक्य होऊ द्या हो, काही घाबरायचं नाही आपण. ठीक आहे, आपल्याकडे सगळ्या ट्रिक्स आहेत. संतोष शेड टू तमन्ना आहे का नाही? संतोषनं तमन्नाला सांगितलं काय? यू आर मेकिंग अ मूवी, तू एक मूवी बनवत आहेस. ठीक आहे, बघू मग काय होणार. कोणी असू दे, आपल्याला काही घेणं देणं नाही, आपल्या भावना बाजूला ठेवायच्या आणि ग्रामरकडे लक्ष द्यायचं. संतोष सेड टू काय होतं? टोल्ड. संतोष टोल्ड कुणाला? तमन्ना. कोणी आहे का? संतोष तमन्नाला म्हणतोय काय? म्हणतोय की बघा यू म्हणजे कोण? सेकंड पर्सन. सेकंड पर्सन म्हणजे कोणता झाला? कोणावर असतो? ऐकणाऱ्यावर. फर्स्ट पर्सन बोलणाऱ्यावर, तर सेकंड पर्सन ऐकणाऱ्यावर. आता बघा ऐकणारी कोण आहे इथं? यू, ही आहे तमन्ना. मग तमन्ना असेल तर आपण काय म्हणणार? ती आहे का नाही? आपण काय म्हणणार? ती. तर इथं काय म्हणणार? शी. यू आर मेकिंग कोणता काळ आहे? आयएनजी आणि आर आहे म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंट. त्याचा काय होईल? कंटिन्युअस प्रेझेंटचं कंटिन्युअस पास्ट. तर काय होईल? शी वॉज मेकिंग अ मूवी. शी वॉज मेकिंग अ मूवी. अशा प्रकारे आपण काय बघितलं की डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट मध्ये काय रूपांतर होतं. फक्त इथं लक्षात ठेवायचं कोणतं? हा बोलणारा कोण आहे ना ऐकणारा कोण आहे का नाही? बोलणारा कोण आणि ऐकणारा कोण, ह्या गोष्टीवरच ही शीट वगैरे सगळे हे गोष्टी येतात. जसं की इथं शी आलाय, इथं दे आलाय, हे सगळ्या कशावर अवलंबून असतं? तर ते बोलणारे कोण आणि ऐकणारे कोण ह्याच्यावर अवलंबून असतं. आणि महत्वाची गोष्ट काळ बघायचा आहे का नाही? आणि काळासाठी तर आपल्याकडे ट्रिक आहे, त्यामुळे काही घाबरायची नाही गोष्ट नाही. आणि ह्याच्यासाठी पण ट्रिक आहे. म्हणून बघा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच अवघड का जातो? त्याचं कारण हेच आहे की काळाला की कळतच नाही की ह्याचं कशामध्ये रूपांतर करायचंय आहे का नाही? पहिली गोष्ट. आणि दुसरं कळत नाही की इथं दे म्हणजे कोण आहे किंवा यू म्हणजे कोण आहे. यूला यू ठेवायचं का ह्याच्या ठिकाणी संतोष आहे म्हणून ही घ्यायचं का हे यू आहे म्हणून शी घ्यायचं, काही कळत नाही. पण कसं लक्षात ठेवायचं आपण? आपल्याकडे एकदम मस्त ट्रिक आहे. थर्ड पर्सन आला तर काही चेंज करायचं नाही. जर का इथं फर्स्ट पर्सन आला, आय किंवा वी आलं तर तो बोलणारा अवलंबून असतो आहे का नाही? आणि जर का सेकंड पर्सन आला तर तो ऐकणारा अवलंबून असतो. मग इथं मुलगी आली तर शी घ्यायचं, मुलगा आला तर काय म्हणावं? ही घ्यायचं आहे का नाही? तर अशा प्रकारे ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आणि डायरेक्ट स्पीचच्या इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करायचं. एकदम सोपा हा भाग आहे. ठीक आहे, मला वाटतं सगळ्यांना समजलेलं असेल. आता थोडंसं आपण पुढे जाऊया. हे झालं आपलं साध्या वाक्याचं रूपांतर, म्हणजे काय म्हणून आपण? विधानार्थी वाक्य, असर्टिव्ह फुल स्टॉप वाले वाक्य आहेत का नाही आपले साधे वाक्य, त्याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर कसं होतं ते आपण सगळं घेतलेलं आहे. आता थोडंसं आपण पुढे जाऊया, कारण का आपल्याकडे 4 प्रकारचे वाक्य असतात. कोणतं सांगतो मी? एक विधानार्थी असर्टिव्ह, बरोबर आहे का नाही? दुसरं प्रश्नार्थी, प्रश्न विचारलेला असतो. तू कुठे जात आहेस? तू काय करत आहेस? आहे का नाही? हे झालं प्रश्नार्थी. 2 झाले.
तिसरं वाक्य तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कोणतं? आज्ञार्थी. आज्ञा दिलेली असते, क्लोज द विंडो, ओपन द डोअर, आहे का नाही, आज्ञा असतात सगळ्या. आणि चौथं वाक्य जे आहे ते एकदम सगळ्यात सोपं, ते म्हणजे कोणतं? उद्गारार्थी. काय म्हणणार? व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर, आहे का नाही, किती सुंदर दृश्य आहे, किंवा किती मस्त आहे नजारा. अशा प्रकारे हे जे आहे तर ते काय असतं? तर ते उद्गारार्थी वाक्य असतं. असं नाही ते हुर्रे बी वन द मॅच, आहे का नाही, हुर्रे आपण मॅच जिंकलो. पण मला सांगा, हुर्रे बिर्रे आपल्याकडे आहेत का शब्द? आपण समजा क्रिकेट खेळतोच, मला वाटतं सगळ्यांनी जवळपास तुम्ही क्रिकेट वगैरे खेळला असाल, तर आपण कधी म्हणलोय का हुर्रे आम्ही मॅच जिंकलो? हे हुर्रे बिर्रे कुठून आले शब्द? ते तिकडं ब्रिटिश, आहे का नाही, USA मध्ये तिकडं हुर्रे. आपल्याकडे हुर्रे का नाही, आपल्याकडे काय हे मॅच जिंकलो, आहे का नाही. तर आपलं हे म्हणजे काय? उद्गारार्थी आहे. हुर्रे बिर्रे नाही आपल्याकडं. कधी म्हणतो का आपण दुःखी असला आलास, अरे लय टेन्शन आलं, आहे का नाही, आलास खूप टेन्शन आलंय, असं नसतं आपल्याकडं. आलास हा शब्द आहे का आपल्याकडे? ALS, एलास नाही, तो तिकडच आहे. ते UK वाले, अमेरिका वाले म्हणत असतील टेन्शन मध्ये, आला खूप दुःखी झालोय. आपल्याकडे हे लय बेकार झालो, आहे का नाही. तर आपल्याकडे हे जे एक्सप्रेशन आहेत, आहे का नाही, की टेन्शन मधले हे हु, हे काय आहेत आपले? तर हे उद्गारार्थी वाक्य आहेत आपल्यासाठी, आहे का नाही. तर अशा प्रकारे आपण हे चारही वाक्यांचं बघणार आहेत की डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये कसं होतं. त्याच्यापैकी पहिल्या वाक्याचं बघितलं कोणतं, आणि ज्याच्यावर जवळपास 99% वाक्य येतात ते म्हणजे कोणतं? हे विधानार्थी वाक्य. आता जे आपण सगळे बघितले का नाही, त्याच्यावर जवळपास 99% वाक्य ह्याच्यावरच असतात. पण एखाद दुसरं वाक्य प्रश्नार्थीवर येतं, एखादं वाक्य कधी आज्ञार्थीवर येतं, आणि एखादं वाक्य उद्गारार्थीवर येतं. त्यामुळे ते आपण सगळे घेणार आहेत आणि सगळं खूप सोपं आहे. उगा पुस्तकामध्ये अवघड करून दिलेलं असतं, ते समजायला अवघड असतं म्हणून आपल्याला अवघड वाटतं. इथं मात्र आपण एकदम सोप्या सरळ भाषेमध्ये समजून घेणार आहोत. ठीक आहे, चला बघू आपण. जो पण एकदा नजर फिरून घ्या. इंटरोगेटिव्ह, ठीक आहे, प्रश्नार्थी. हा चला बघा, प्रश्नार्थी आपल्याला बघायचंय. प्रश्नार्थी जे आहेत तर त्याचं रूपांतर कसं होतं? इंटरोगेटिव्ह कसं लक्षात ठेवायचं? इंटरोगेशनला बोलत होतं ना पोलीसवाले. इंटरोगेशन म्हणजे काय? प्रश्न विचारणं. तर प्रश्न विचारण्यासाठी तर आपल्याला इथं शब्द आहे बघा, इंटरोगेटिव्ह. ठीक आहे, काय आहे? इंटरोगेटिव्ह. इंटरोगेटिव्ह म्हणजे काय? प्रश्नार्थी. समजलंय का सगळ्यांना? चलो, इंटरोगेटिव्ह म्हणजे काय? प्रश्नार्थी. बघा, प्रश्नार्थी म्हणजे काय? प्रश्न विचारलेला असतो. इंटरोगेशनला बोलवतो का नाही आपण, तर इंटरोगेशनला बोलवलं म्हणजेच काय? प्रश्न विचारायला बोलतोय. ED वगैरे बोलवतो का नाही आता, तर ते इंटरोगेशन असतं त्यांचं. इंटरोगेशन म्हणजे काय? प्रश्न विचारलेले असतात, की सांगा तुम्ही हे केलेलं आहे का, गुन्हा हा केलेला आहे का, तर इंटरोगेशन. इथं तेच आहे बघा, इंटरोगेटिव्ह म्हणजे काय? प्रश्न विचारलेले असतात. तर आता बघू आपण इंटरोगेटिव्ह मध्ये कसं होतं. प्रश्नार्थीचे इनडायरेक्ट स्पीच करताना बघा दोन प्रकारचे प्रश्न असतात. एक म्हणजे WH टाईप. WH म्हणजे काय? W पासून आणि यश पासून सुरू होणारे प्रश्न, की ज्याचं उत्तर आपल्याला एकदम व्यवस्थित द्यावं लागतं पूर्ण लाईन मध्ये. जसं की म्हणू आपण W म्हणजेच काय? व्हॉट आला, नंतर काय? व्हेन आला, नंतर कोण आला? विच आला, बरोबर आहे का नाही, नंतर कोणता आला? व्हेनेवर आला. जे काय असतील म्हणजे W पासून सुरू होणारे जेवढे काही प्रश्न असतील त्याला म्हणतात W टाईप. आणि H म्हणजे काय? हाऊ, बरोबर आहे का नाही, हाऊ डू यू लिव्ह, आहे का नाही, हाऊ आर यू, हे हाऊ म्हणजेच काय? H आहे. तर WH टाईप म्हणजेच काय? W आणि H पासून सुरू होणारे प्रश्न, ह्यांचं उत्तर आपल्याला पूर्ण वाक्यात द्यावं लागतं. जसं की व्हॉट इज युअर नेम म्हणलं तर द्यावं लागतं माय नेम इज अनंत फळ, बरोबर आहे का नाही. हाऊ आर यू असं म्हणलं की काय म्हणलं लागतं? आय एम व्हेरी फाईन, आहे का नाही. तर अशा प्रकारे हे जे WH टाईपचे प्रश्न असतात का नाही, तर हे ह्यांचं उत्तर पूर्ण वाक्यात द्यावं लागतं. आणि दुसरं जे आहे येस नो टाईप. येस नो टाईप म्हणजे काय? फक्त एका शब्दात उत्तर द्यायचं, येस किंवा नो, जास्त एनर्जी घालवायचीच नाही, आहे का नाही. येस किंवा नो. त्यानं जर म्हणलं कॅन यू सिंग इट, यस, किंवा त्यानं जर म्हणलं किंवा विल यू कम विथ अस, यस, आहे का नाही. यस किंवा नो मध्ये सांगायचं, कळालं का नाही. यस किंवा नो मध्ये सांगायचं. आपल्याकडे तर यस आणि नो पण नाही. मराठीत कसं आहे? आहे का नाही, किंवा आहे का नाही. आपल्याकडे काय फक्त एकच आहे, कोणतं? आता लिहायचा कसा, आहे का नाही. हो म्हणजे काय? येस नो टाईप आपला प्रश्न आहे. म्हणजे काय? हो. आणि नाही म्हणजे काय? फक्त मान हलवायची, आहे का नाही. नाही म्हणजे काय? फक्त मान हलवायची. अशा प्रकारे आपल्याकडे येस नो टाईप एकदम शॉर्ट आहे. ह्यांच्याकडे तरी बघा शब्द आहेत येस आणि नो. अशा प्रकारे दोन प्रकारचे प्रश्न असतात, एक WH टाईप आणि दुसरं म्हणजे काय? येस नो टाईप. ठीक आहे. नोट्स सगळ्यांना मिळणार आहेत, हे नोट्स मिळणार आहे सगळ्यांना, ठीक आहे, लवकरच मिळणार आहे. यस नो टाईप. यस म्हणजे काय? आणि तरी सुद्धा मी सांगतोय, नोट्स जरी मिळत असल्या, सगळ्या टॉपिकच्या तर नोट्स दिल्या जात नाहीत, लँग्वेजच्या तर दिल्या जात नाहीत. कारण का? तुम्ही लिहिणं हे अपेक्षित आहे. कारण का? लँग्वेज असा विषय आहे की तो लिहिलाच पाहिजे. इव्हन मी पण आज पण लिहित असतो लँग्वेज. भले मी शिकवतोय तरी सुद्धा मी दररोज लँग्वेजवर काही ना काही लिहित असतो. कारण का? जोपर्यंत आपण लिहित नाही तोपर्यंत लँग्वेजमध्ये आपला प्रोग्रेस होत नाही आणि आपल्या लक्षात गोष्टी राहत नाहीत. भले आता किती समजू द्या, जोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही तोपर्यंत तुमच्या लक्षात राहणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही समजून लिहाल का नाही ते तुम्ही आयुष्यभर विसरत नाही. लक्षात ठेवा मित्रांनो. मग लक्षात ठेवा, हे जे
आपलं लेक्चर चालू असतं का नाही, मी काही गोष्टी सांगत असतो तर ते लिहून ठेवत चला, आहे का नाही. नोट्स म्हणजे तुमच्या पुढं पेन आणि नोट पाहिजेच बाजूला, कारण का काही काही गोष्टी अशा असतात की जे इथं तुम्हाला नाही पण मी काहीतरी आठवलं की लगेच सांगत असतो. जसं की काल बघा तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये बिलीव्ह इन असतं, बिलीव्ह ऑन नसतं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्वाच्या आहेत, आहे का नाही. मग लक्षात ठेवा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या मी सांगत असतो त्या तुम्ही लिहिणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणून पेन आणि काय म्हणून आपण वही बाजूला ठेवायची आणि जे चालू आहे ते लिहायचं. जर का तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर असं ऐकत असाल तर व्हिडिओ पॉज करायचा आणि सगळं लिहून घ्यायचं. जोपर्यंत आपण लिहित नाही तोपर्यंत आपला टॉपिक चांगला होत नाही. ठीक आहे, तर तुम्हाला ह्याची तर पीडीएफ मिळणार आहे, त्यामुळे त्याचं काही काळजी नाही. आर्टिकलची पण टॉपिक त्याचे नोट्स मिळणार आहे, पण बेसिक इंग्लिश ग्रामरचे नोट्स तुम्हाला मिळणार नाहीत. कारण का तो सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे आणि तो सगळ्यांनी लिहूनच केला पाहिजे आणि सगळ्यांना लिहिणं हे मला अपेक्षित आहे. सगळ्यांनी लिहिलंच पाहिजे असं मला वाटतं, कारण का जोपर्यंत तो टॉपिक तुम्ही लिहिणार नाही बेसिकचा तोपर्यंत तुम्हाला बेसिक इंग्लिश ग्रामर किंवा बाकीच्या गोष्टी तुम्हाला आठवणार नाहीत नंतर. म्हणून तो टॉपिक लिहिणं तुम्ही अपेक्षित आहे. ठीक आहे, ह्याची मात्र पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल. चला बघू. येस नो टाईप, आहे का नाही. येस नो टाईप म्हणजे काय, हो किंवा नाही. येस नो टाईप म्हणजे काय, हो किंवा नाही एका शब्दामध्ये सांगायचं आपल्याला. तर अशा प्रकारे दोन प्रकारचे प्रश्न असतात. तर सगळ्यात अगोदर बघू आपण WH टाईपचा जो प्रश्नार्थी असतात तर त्याच्या कसं होईल, त्याचं रूपांतर कसं होईल. ठीक आहे, बघा नोट्स जे असतात तर ते बनवण्यासाठी पीडीएफ फॉर्मॅट असतो. पीडीएफ फॉर्मॅट प्रोसिजर आहे. लेक्चर झालं की 1-2 दिवसानं जो तुम्हाला नोट्स मिळत असतात. तर मला वाटतं आपलं हे जे लेक्चर आहे ते तिसरं वगैरे असेल तर तुम्हाला आता आज किंवा उद्यापासून तुम्हाला नोट्स मिळायला सुरू होतील. ठीक आहे, लेक्चर झालं की 1-2 दिवसानंतर तुम्हाला नोट्स मिळतात. कधी कधी तुम्हाला लगेच मिळून पण जातील. ठीक आहे, तर तुम्हाला मला वाटतं आज रात्री किंवा उद्या अपलोड नोट्स केल्या जातील. उद्या दुपारपर्यंत 100% तुम्हाला नोट्स मिळून जातील लेक्चर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापर्यंत. ठीक आहे, चलो. WH टाईप यात आस्क्ड, एन्क्वायर्ड येऊन त्यानंतर दॅट येत नाही. ठीक आहे, बघा अगोदर समजून घ्या काय म्हणतं हे. WH टाईप जो प्रश्न आहे तर तो WH टाईपचा प्रश्न असेल त्याचं जर इनडायरेक्ट स्पीच करायचं असेल तर काय करायचं बघा. यात आस्क्ड, इन्क्वायर्ड म्हणजे जसं आपण इथं म्हणलं होतं बघा शी सेड टू, आहे का नाही. तर तिथं सेड टू चं साध्या वाक्यामध्ये फुलस्टॉप वाल्या वाक्यामध्ये काय केलं होतं आपण, टोल्ड केलं होतं. कारण का ते विधान होतं, ह्यानं त्याला सांगितलं त्यानं हिला सांगितलं वगैरे सांगणं होतं. पण इथं मला सांगा हे काय आहे, प्रश्न विचारले. प्रत्येक प्रश्न विचारलेत बघा. काय आहे ते, प्रश्न आहेत. मला सांगा सांगितलं असं होईल का इनडायरेक्ट स्पीच मध्ये, नाही. समजा ते दोन व्यक्ती काहीतरी बोलतायत तर आपण खाली येऊन काय म्हणणार की त्यानं तिला असं विचारलं की, आहे का नाही. त्यानं तिला असं विचारलं म्हणजेच काय, आस्क्ड. बरोबर आहे का नाही. विचारलं म्हणजे काय, आस्क्ड. तर इथं एक तर आस्क्ड येईल किंवा एन्क्वायर्ड येईल. एन्क्वायर्ड म्हणजे काय, प्रश्न विचारणं, आहे का नाही. एन्क्वायर्ड म्हणजे काय, प्रश्न विचारणं. इथं तेच दिलंय बघा. शी सेड टू शुभांगी म्हणजे इथं काय होतं, ह्या व्यक्तीनं ह्या व्यक्तीला प्रश्न विचारलाय. इथं प्रश्नार्थी म्हणून इथं नेहमी काय म्हणणार आपण, इथं म्हणणार शी आणि इथं सेड टू जे काय असू द्या तिथं काय म्हणणार आपण, विचारलं. म्हणून काय सेड टूच्या ठिकाणी काय म्हणणार, आस्क्ड. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, प्रश्न दिसला की काय म्हणायचं, आस्क्ड किंवा इन्क्वायरी, इन्क्वायर्ड, आहे का नाही. अशा प्रकारे तिथं शब्द येत असतात, आस्क्ड किंवा इन्क्वायर्ड. ठीक आहे, चलो काय म्हणते बघा. सी सेड टू म्हणजे सी आस्क्ड शुभांगी. एवढं कळालं सगळ्यांना. इथं थांबायचं. आता बघा त्यांनी एक सांगितले की आस्क्ड आणि इन्क्वायर्ड नंतर दॅट येत नाही. जसं की आपण विधानार्थी वाक्यामध्ये होतं बघा. त्यानं सांगितलं की असं आपण करूया. ठीक आहे, त्यानं सांगितलं की मला इकडे जायचंय. त्यानं सांगितलं की. आता इथं प्रश्नार्थीमध्ये दॅट का नाही घ्यायचो, तर इथं काय सांगते इंग्लिश ग्रामर, दॅट घ्यायची गरज नाही. जसं की बघा रोहित म्हणाला की तुला हा पेन हवा आहे का. रोहित म्हणाला तुला हा पेन हवा आहे का. आणि दुसरं वाक्य बघा, रोहित म्हणाला की किंवा रोहितनं विचारलं की तुला हा पेन हवा आहे का. ठीक आहे, रोहितनं विचारलं तुला हा पेन हवा आहे का आणि दुसरं रोहितनं विचारलं की तुला हा पेन हवा आहे का. तर दोन्ही वाक्यामध्ये बघा हे की घ्यायची गरज नाही. जसं की मी डायरेक्ट प्रश्न विचारू शकतो, सांगू शकतो, रोहितनं विचारलं तुला हा पेन हवा आहे का. इथं काय की घ्यायची काय गरज आहे की रोहितनं विचारलं की तुला हा पेन हवा आहे का. डायरेक्ट शॉर्ट मध्ये कळतंय ना. रोहितनं विचारलं तुला ही बॅट पाहिजे का. बरोबर आहे, सोपं एकदम. रोहितनं विचारलं तुला ही बॅट पाहिजे का. तिथं काय म्हणायची गरज, रोहितनं विचारलं की तुला ही बॅट पाहिजे का. की घ्यायची गरज नाही असं इंग्लिश ग्रामर सांगतं. म्हणून इथं दॅट घ्यायचं नाही. लक्षात ठेवायचं. काय घ्यायचं, इथं का की करायचं नाही. बिलकुल समजलं का की करायचं नाही. कारण का ऑलरेडी इथं प्रश्न विचारलाय. मग दम द्यायचा नाही आणखीन. काय दम द्यायचा नाही, का की असं विचारायचे नाहीत प्रश्न. म्हणून लक्षात ठेवा इथं की घ्यायचा नाही. की म्हणजे काय, दॅट घ्यायचा नाही. अशा प्रकारे थोडं लॉजिक वापरून लक्षात ठेवा. इथं दॅट येत नाही. शी आस्क्ड शुभांगी आणि डायरेक्ट प्रश्न विचारायचा. आणि काय करायचं, एकदम सोपं आहे बघा. काय कार्यक्रम आहे, रेसिपी सांगतो मी तुम्हाला. काय रेसिपी सांगतो, एकदम सोपी. बघा पहिला टाईप बघतोय WH टाईप. ह्या WH टाईप मध्ये ज्या शब्दानं प्रश्न विचारलेला असेल तो जसा तसा खाली उतरवायचा. कुठं बघा, इथं आला का नाही.
शी आस्क्ड शुभांगी व्हॉट, थांबायची इथं, ज्या शब्दानं विचारलाय फक्त पहिला प्रकार चालू आहे WH टाइप मध्ये, मग वेन असू द्या, विच असू द्या, व्हॉट असू द्या, काही असू द्या, जो WH टाइपचा जो शब्द आहे का नाही, तो जसा तसं ज्यानं शब्द प्रश्न विचारलाय तो शब्द जसा तसं खाली उतरवायचा, इथं थांबायचं. आता इथं थांबलं की काय करायचं, हे बाजूलाच ठेवायचं, कारण का ह्याने प्रश्न विचारलाय तो ऑलरेडी आपण खाली उतरवून घेतलाय. आता पुढचं बघायचं वाक्य कोणतं, आर यू टॉकिंग, तर इथं थांबायचं आणि काय करायचं, ह्या वाक्याला अगोदर सरळ करून घ्यायचं. कसं सरळ करून घ्यायचं बघा, आर यू टॉकिंग हा प्रश्नार्थी आहे, त्याला साधं वाक्य करून घ्यायचं. मग साधं वाक्य करताना काय करतो आपण नेहमी बघा, ते आठवा पहिलं लेक्चर कोणतं, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, बरोबर आहे का नाही, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असं असतं. मग इथं पण तेच करायचं. मला सांगा सब्जेक्ट कोण आहे, यू आहे, त्यामुळे यू पहिल्यांदा येईल, बरोबर आहे का नाही, आणि हे आर काय होईल, इकडं जाईल. मग वाक्य कसं होतं, यू आर टॉकिंग. समजलं का नाही, साधं वाक्य करून घ्यायचं. त्याला कसं साधं वाक्य करून घ्यायचं. खूप प्रॅक्टिस करणार आहे आपण, सगळं जमणार आहे. बघा यू आर, हे आर आहे का नाही, इकडे घेतलं आपण, हे आर इकडे घेतलं, यू आर टॉकिंग, एवढंच वाक्य समजायचं. आता काय समजायचं आपल्याला, हे आर इकडे घेतलं का नाही, यू सब्जेक्ट वर्ब झालं, यू आर टॉकिंग. ठीक आहे, थांबू इथं. आता साधं वाक्य मिळालंय. मग आपली ती जुनी रेसिपी कोणती, साध्या वाक्याची रेसिपी. कोणती रेसिपी, जर काही तर यू आहे तर हा कोणता झाला, सेकंड पर्सन. सेकंड पर्सन कोणाला अवलंबून आहे, ऐकणाऱ्यावर अवलंबून आहे. मग मला सांगा ऐकणारा कोण आहे इथं, ऐकणारे आहे शुभांगी, बरोबर आहे का नाही. वाक्य कसं झालंय आपलं इथं तयार, यू आर कोण आहे, टॉकिंग, यू आर टॉकिंग असं वाक्य तयार झालं आपलं, यू आर टॉकिंग. हा यू सेकंड पर्सन कोणाला असतो, ऐकणार, ऐकणारी कोण आहे, शुभांगी. मग काय म्हणणार आपण, शी. ठीक आहे, शी. आता बघा आर टॉकिंग म्हणजे कोणता झाला, कंटिन्युअस प्रेझेंट, तर त्याचं रूपांतर कसं होईल, कंटिन्युअस पास्ट. मग काय म्हणणार आपण, शी वॉज टॉकिंग, शी वॉज टॉकिंग. म्हणजे वाक्य कसं होतंय मग, शी आस्क्ड शुभांगी व्हॉट शी वॉज टॉकिंग. कळालं का नाही, असं वाक्य होतं. एकदम सोपं बघा, शी वॉज टॉकिंग. आणि परीक्षेमध्ये TCS काय देतं, हे फक्त वॉज अलीकडे देतं तुम्हाला मुद्दाम. असं वाटावं की प्रश्नार्थी आहे म्हणून ते प्रश्नार्थी वर्ब अगोदर आला असेल तर तिथं आपला मार्क चुकतो. तसं नाही, ही रेसिपी लक्षात ठेवायची. साधं वाक्य तयार करायचं आणि साधं वाक्य जसं इनडायरेक्ट मध्ये करतो तसं करून घ्यायचं. ठीक आहे, चला पुढे बघूया. ही सेड व्हाय इज ही स्पीकिंग लाऊडली, वाय इज स्पीकिंग लाऊडली, तो एवढ्या जोरात का बोलत आहे. ठीक आहे, काही असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. ही सेडचं काय म्हणा आपण, प्रश्न आहे म्हणजे ही आस्क्ड, थांबायचं इथं. इथं कोणाला म्हणलंय काय दिलं नाही त्यामुळे सोडून द्यायचं. वाय इथं जसं लिहून ठेवला बाय, इथं थांबायचं. काय केलंय बघा, इज ही स्पीकिंग लाऊडली, काय म्हणणार आपण, हा करता इथं राहणार आणि हा इज इकडे येणार. काय होणार, ही इज स्पीकिंग लाऊडली. हे वाक्य तयार झालं आपलं, आहे का नाही, ही इज स्पीकिंग लाऊडली. चला आता तीच रेसिपी वापरा, तेच मसाले टाकायचे आपल्याला. ही कोणता, थर्ड पर्सन आहे, थर्ड पर्सन जसा तसा राहतो त्यामुळे काय होणार, हीला हीच राहणार आहे. इज स्पीकिंग कंटिन्युअस प्रेझेंट, काय होईल, कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट. ही वॉज स्पीकिंग लाऊडली, लाऊडली, फुल स्टॉप. हे मात्र विसरू नका, जर का प्रश्नार्थी वाक्य आहे तर इनडायरेक्ट मध्ये फुल स्टॉप येतो. कारण का, प्रश्न त्यांनी विचारलेला असतो, आपण फक्त सांगत असतो. कळलं का नाही, त्यांना असं म्हटलं होतं म्हणून. आपण काय प्रश्न विचारत नाहीये, आपण फक्त त्यांना प्रश्न विचारलेलं जे विधान आहे ते सांगत असतो सरळ करून. म्हणून प्रश्नार्थी वाक्याचं नेहमी इनडायरेक्ट मध्ये साधंच वाक्य होत असतो. कोणतंही आज्ञार्थी वाक्य असेल तरी त्याचं साधंच होतं, उद्गारार्थी वाक्य असेल तरी सुद्धा त्याचं साधंच वाक्य होतं. म्हणजे लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण इनडायरेक्ट स्पीच सांगत असतो त्यावेळेस ते वाक्य प्रश्नार्थी उद्गारार्थी काही असू द्या, इथं मात्र फुल स्टॉपच असतो. इथं प्रश्नार्थी येणार नाही, उद्गारार्थी चिन्ह येणार नाही, फुल स्टॉप वालंच वाक्य येणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे वाक्य झालं. मला वाटतं सगळ्यांना समजलं असेल. ठीक आहे, वाक्य सरळ करायचं आणि लिहायचं. आता बघू आणखीन एक वाक्य जमतंय का बघू तुम्हाला. शी सेड टू अजय व्हेन विल यू जॉईन द क्लब, आहे का नाही. शी सेड टू अजय, काही असू द्या. सेड टू काय होणार, आस्क्ड. शी आस्क्ड अजय, थांबायचं इथं. कोण आहे, WH टाइप, वेन. इथं वेन जसा तसा लिहून ठेवला. पुढे बघायचं, विल यू जॉईन द क्लब. विल यू, इथं काय होणार, मग यू करता येणार, त्याच्यानंतर हा विल जाणार. काय होणार, यू विल जॉईन द क्लब. हे वाक्य तयार झालं आपलं. कोणतं, यू विल जॉईन द क्लब. काही असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. यू कोणता आहे, सेकंड पर्सन. सेकंड पर्सन ऐकणारा अवलंबून आहे. ऐकणारा कोण आहे इथं बघा, अजय, है का नाही. कोण आहे, अजय. मग काय म्हणणार आपण, ही, है का नाही. इथं यूच्या ठिकाणी काय येणार, ही. बघा विल जॉईन, विल जॉईनचं काय होतंय, विलचं वूड होतं, कॅनचं कूड, तसं शालचं शूड, तसं विलचं वूड. आणि वूड असल्यामुळं, मॉडेल वगैरे असल्यामुळे तिथं काय होणार, तिथं जसा तसं वर्ब राहणार आहे. मग काय होईल,
ही, यू झाला ही, आहे का नाही, ही वुड जॉईन द क्लब, आहे का नाही, ही वुड जॉईन द क्लब. अशा प्रकारे कोणताही प्रश्न असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. त्याला काय करायचं, डब्ल्यूएस टाईप असला की अगोदर खाली उतरून घ्यायचा शब्द आणि नंतर ते वाक्य सरळ करून घ्यायचं. सरळ करून घेतला की बघायचा काळ कोणता आहे आणि त्यानुसार मग खाली रूपांतर करून घ्यायचं. इथं शाल विल आलंय म्हणून ते फ्युचर टेन्स नसतं, डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये ते मॉडेल ऑक्झरी गणलं जातं. शाल आणि विल आलं तर सिंपल फ्युचर नसतं, ते काय मॉडेल ऑक्झरी गणलं जातं. फक्त माहितीसाठी सांगतोय. इथं जरी विल असतं तरी वुड, शाल असतं तरी शुड आणि कॅन असता तरी कुड आला असतं. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता पुढचा प्रकार यस नो टाईप. यस नो टाईप म्हणजे काय, हो किंवा नाही, हो किंवा नाही द्यायचं उत्तर. बघू आपण यात आस्क्ड नंतर बघा सगळ्यात महत्वाचं इफ किंवा वेदर. आणि इफ किंवा वेदरचा अर्थ काय, काय आहे का नाही. इफ आणि वेदरचा मिनिंग काय असतो, तर इफ आणि वेदर म्हणजे काय, काय. जसं की बघा, आय सेड टू अमोल कॅन यू हेल्प दॅट पुअर पर्सन. मी अमोलला म्हटलं की कॅन यू हेल्प दॅट पुअर पर्सन, तू त्या गरीबाला मदत करशील का, त्या गरीब व्यक्तीला मदत करशील काय. तर इथं बघा आय आस्क्ड अमोल, कारण का सेड टू म्हणजे प्रश्न आहे म्हणजे काय असणार आहे, प्रश्न असला की इथं आस्क्ड येणार म्हणजे येणार आहे. ठीक आहे, आय आस्क्ड अमोल इथं थांबायचं. इथं बघा इथं यस नो टाईप आहे का नाही. यस नो टाईप असला की इथं इफ घ्या किंवा वेदर घ्या. यस नो टाईप असला की काय घ्यायचंय, इफ किंवा वेदर. काय अर्थ ते सांगणारच आहे. बघा बघा काय म्हणते, कॅन यू हेल्प दॅट पुअर पर्सन. इथं डब्ल्यूएस टाईप नाहीये, त्यामुळे इथं थोडंसं अलर्ट राहायचं. कारण का इथं सहाय्यकारी क्रियापदांच प्रश्न विचारलेले असतात. जसं की हॅव यू फाईन, आहे का नाही, जे काय असेल ते, कॅन यू गो, विल यू कम, अशा प्रकारे सहाय्यकारी क्रियापदांच प्रश्न विचारले असतात. म्हणून काय करायचं, हा जो कॅन आहे का नाही, हा कॅन उचलून मग सारखा सरळ वाक्य करून घ्यायचं. कधी येस नो टाईप मध्ये, नीट लक्ष द्या. कारण का हे जे असतात नेहमी हे विल, हे जे सहाय्यकारी क्रियापदांच प्रश्न विचारले असतात. मग कॅन आहे तो उचलायचा आणि इकडे ठेवायचा. मग काय झालं, यू कॅन हेल्प दॅट पुअर पर्सन. हे वाक्य तयार झालं आपलं. कोणतं झालं, यू कॅन हेल्प दॅट पर्सन. ठीक आहे, बघा सेम रेसिपी. यू म्हणजे काय, सेकंड पर्सन. कोणाला असतो, ऐकणारा. ऐकणारा कोण आहे इथं बघा, अमोल. अमोल म्हणजे कोणाला, ही. बरोबर आहे का नाही. ही काय होणार, यू कॅनचं यूच्या ठिकाणी हे आला म्हणजे ही कुड हेल्प दॅट पुअर पर्सन. बघा काय आलं मग, आय आस्क्ड अमोल इफ ही कुड हेल्प दॅट पुअर पर्सन, आहे का नाही. कॅनचं काय झालं फक्त कुड आणि यूचं काय झालं, ही कुड हेल्प दॅट पुअर पर्सन. आणि मराठीत ह्याचा अर्थ काय होईल, आय आस्क्ड अमोल, मी अमोलला विचारलं. काय विचारलं, इफ ही कुड हेल्प दॅट पुअर पर्सन, तू त्या गरीब माणसाला मदत करशील काय, आहे का नाही. इफ म्हणजे काय, काय, तू त्या गरीब माणसाला मदत करशील काय. काय म्हणजे ते वॉट नाही बरं का इथं. कायचा अर्थ काय, हो किंवा नाही सांग. इफ किंवा वेदर म्हणजे काय, इथं आय आस्क्ड, मी अमोलला विचारलं तू त्या गरीब माणसाला मदत करशील काय. काय म्हणजे इफ किंवा वेदर. समजलं का सगळ्यांना. ठीक आहे, आता थोडंसं पुढे जाऊ. पुढचं वाक्य बघू. ही सेड टू मंगेश, त्यानं मंगेशला म्हटलं काय, डू यू बिलीव्ह इट, तू हे बिलीव्ह करतोस का, आहे का नाही, ह्या गोष्टी बिलीव्ह करतोस का. तो काय म्हणेल, हो किंवा नाही, आहे का नाही, हो किंवा नाही. आता हे दुसऱ्या टाईपचं वाक्य बघा. ही सेड टू, काय असू द्या प्रश्नार्थी आहे म्हणजे काय म्हणणार, ही आसड, कोणाला, मंगेश. ही आसड मंगेश. थांबायचं इथं. येस किंवा नोचं उत्तर आहे म्हणून इथं इफ येणार म्हणजे येणार. इफ किंवा वेदर दोन्हीपैकी एकच घ्यायचा. वेदर घेतलं तरी चालतं किंवा इफ घेतला तरी चालतो. इफ इथं थांबायचं. आता बघा, डू यू बिलीव्ह इट. आता मला सांगा, डू हे सहाय्यकारी क्रियापद आहे का. मगाशी डू डज डिड, जसं क्या आपलं ॲम इज आर वॉज वेअर वगैरे घेतलं होतं तसं हे डू म्हणजे काय असतं, साधा काळ असतो. म्हणजे इथं यू डू बिलीव्ह असं लिहिलं काय आणि यू बिलीव्ह असं लिहिलं काय, एकच असतं, आहे का नाही. यू डू म्हणजे काय असतं, बिलीव्हच असतं, सिंपल काळच असतो. डीड असेल तर भूतकाळ असतं. जर का इथं डीड असतं तर बिलीव्हचा अर्थ काय झाला असता, बिलीव्ड असा अर्थ झाला असता. कधी, जर का तिथं डीड असतं तर. पण इथं डू आणि डज आलं तर त्याचा अर्थ काय समजायचा आपण, त्याचा अर्थ समजायचा बिलीव्हच, सिंपल काळ समजायचा. मग वाक्य काय झालं, यू बिलीव्ह इट असंच राहतं. यू बिलीव्ह इट. वेगळ्या प्रकारचे वाक्य काय घेतो आपण, वेगळ्या प्रकारचे इनडायरेक्ट आपल्याला समजले पाहिजेत. एकच पॅटर्न घेऊन आपल्याला जमणार आहे का, नाही. यू बिलीव्ह इट. ठीक आहे, यू सेकंड पर्सन, कोणाला म्हणाय, ऐकणारा कोण आहे, मंगेश आहे. मग काय झालं, ही बिलीव्ह सिंपल पास. बघा करता आणि क्रियापद. सिंपल पासचा काय होईल, सिंपल प्रेझेंटचा काय होईल, सिंपल पास. कारण का यू बिलीव्ह आहे सिंपल प्रेझेंट आहे, सिंपल पास नाही, सिंपल प्रेझेंट आहे. सिंपल प्रेझेंटचा सिंपल पास होईल. मग काय होणार, ही बिलीव्ड इट, आहे का नाही. काय होणार, ही बिलीव्ड इट. तर अशा प्रकारे येस नो टाईप मध्ये इफ येतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. येस नो टाईप मध्ये इफ किंवा वेदर होतं आणि ज्यांना हा शब्द विचारलाय तो सहाय्यकारी क्रियापद असतो, तो फक्त पलीकडे शिफ्ट करायचा असतो. ठीक आहे, चला आता इंटरोगेटिव्हचं झालंय आपलं. हा, ही सेट टू अजय वगैरे झालंय. हा, चला आणखीन बघू. मग हेच येस नो टाईप मध्ये आणखीन आपल्याला प्रॅक्टिस करू. दे सेड टू विवेक. चला पटकन घेऊ आपण. दे सेड टू विवेक. सेड टू म्हणजेच काय, आस्क्ड. दे आस्क्ड विवेक.
यस नो टाइप मध्ये आहे डज ही एक्सप्लेन द थिअरी, तो थिअरी एक्सप्लेन करेल का, हो किंवा नाही उत्तर येईल म्हणून इफ आला, इथं थांबायचं. हे डज किंवा डू किंवा डिड म्हणजेच काय असतं, हे पलीकडे घ्यायचं असतं. बघा डज ही आल्यामुळं इथं एक्सप्लेन तर एक्सप्लेन्स होणार, एवढंच होणार फरक आहे का नाही, एक्सप्लेन्स होणार. वाक्य मिळालं आपल्याला, ही एक्सप्लेन्स द थिअरी आहे का नाही, करता आहे आणि क्रियापद आहे. एक्सप्लेन्स, ही एक्सप्लेन्स, सिंपल प्रेझेंट झाला. सिंपल प्रेझेंटचं कशामध्ये रूपांतर होईल, सिंपल पास्ट मध्ये. मग काय म्हणा आपण, ह्या थर्ड पर्सन आहे, थर्ड पर्सन ऍज इट इज राहतो, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. मग सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्ट काय होणार, मग ही एक्सप्लेन द थिअरी आहे का नाही, ही एक्सप्लेन द थिअरी. पुढे बघूया, वी सेड टू गोपाल, आम्ही गोपालला म्हटलं, काय म्हटलं, डिड यू अपडेट द लॅपटॉप. बघा मगाशी सांगितलं तुम्हाला, हा डिड म्हणजे काय असतो, हा भूतकाळ असतो. म्हणजे यू अपडेटचं काय होणार, हा पलीकडे गेला की यू अपडेटेड असं होतं, म्हणून हे वाक्य तयार झालं आपलं. कोणतं, यू अपडेटेड द लॅपटॉप. वी सेड टू गोपाल, वी आस्क्ड गोपाल झालं. यस नो टाइप मध्ये आहे म्हणून इफ झाला. यू सेकंड पर्सन, कोणावर, ऐकणारा कोण आहे बघा इथं, गोपाल. गोपाल म्हणजे कोण झाला, ही. आता बघा यू अपडेटेड आहे का नाही, सिंपल पास्ट आहे. यू अपडेटेड सिंपल पास्ट, त्याचा सिंपल पास्टचा काय होणार, परफेक्ट पास्ट. मग काय म्हणणार आपण, यू झाला ही हॅड अपडेटेड द लॅपटॉप, ही हॅड अपडेटेड द लॅपटॉप. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. आय सेड टू कियारा, मी कियाराला म्हटलो. बघा आय सेड टू काय होणार, आय आस्क्ड कियारा. यस नो टाइप आहे म्हणजे इफ आला. हॅड शी कुक्ड द फूड आहे का नाही, हॅड शी कुक्ड द फूड म्हणजे तिनं जेवण शिजवलं आहे का, बनवलं आहे का. बघा इथं हॅज म्हणजे तुम्हाला सांगितलं मी, कॅन, विल, हॅज हे सहाय्यकारी क्रियापद असतात, हे काय होतात, हे फक्त पलीकडे जातात. मग काय झालं वाक्य, शी हॅज कुक्ड द फूड आहे का नाही, शी हॅज कुक्ड द फूड. कधी, यस नो टाइप मध्ये, शी हॅज कुक्ड द फूड. ठीक आहे, मान्य. शी म्हणजे थर्ड पर्सन ऍज इट इज राहतो म्हणून काय लिहिला, शी. बघा शी हॅज कुक्ड कोणता झाला, परफेक्ट प्रेझेंट. परफेक्ट प्रेझेंटचा परफेक्ट पास्ट काय होणार, मग शी हॅड कुक्ड द फूड आहे का नाही, शी हॅड कुक्ड द फूड. तर अशा प्रकारे आपण हे यस नो टाइपचे पण प्रश्न घेतलेले आहेत. आता पुढचं घ्यायचं इम्परेटिव्ह, जे की डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मधला सगळ्यात सोपा प्रकार आहे का नाही. का सोपा प्रकार आहे इथंच कळणारच आहे तुम्हाला. बघा जसं की दिलंय इम्परेटिव्ह, इम्परेटिव्ह म्हणजे काय, आज्ञार्थी. बघा इनडायरेक्ट स्पीच करताना यात ऑर्डर, रिक्वेस्टेड किंवा कमांडेड येऊन त्यानंतर दॅट येत नाही. ठीक आहे, काय म्हणते परत, त्याच्यासारखंच आहे, क्वेश्चन टाईप सारखं. ऑर्डर म्हणजे जसं आपण मग प्रश्न विचारला तर इथं इम्परेटिव्ह आज्ञा दिली का नाही, मग आज्ञा दिली म्हणजे काय म्हणणार आपण, सेड नाही म्हणणार, काय म्हणणार, ऑर्डर आहे का नाही, आज्ञा दिली आहे का नाही, ऑर्डर आज्ञा दिली. तुम्ही म्हणाल मग ऑर्डर ठीक आहे, इथं हे कमांडेड का आलं, तर ऑर्डर आणि कमांड मध्ये फरक आहे. काय ते मी तुम्हाला सांगतो. बघा ऑर्डर म्हणजे आज्ञा देणं, म्हणजे समजा मी माझ्या मित्राला ऑर्डर दिली आहे का नाही, तर ती ऑर्डर असते. किंवा मी माझ्या भावाला, माझ्या बहिणीला ऑर्डर दिली, ती ऑर्डर असते. पण कमांड कधी असते, तर कमांड ही हाय लेवलच्या अधिकाऱ्याने दिलेली असते, किंवा हाय लेवलच्या काय म्हणू, प्रशासकीय एखाद्या व्यक्तीने दिलेली असते. जसं की म्हणू आपण जज जो असतो तर तो अधिकारी आहे का नाही, जज जो आहे तो प्रशासकीय एक माणूस आहे का नाही, तर जज न दिलेली काय असते, कमांड असते. भली ती आज्ञाच आहे पण ती काय असते, कमांड असते. जसं की पोलीस पण प्रशासकीय माणूस आहे, त्यानं दिलेली काय असते, कमांड असते. तर अशा प्रकारे ऑर्डर आणि कमांड मध्ये हा फरक आहे. कमांड काय असतं, एक गव्हर्नमेंटच्या किंवा प्रशासकीय माणसाने दिलेली आज्ञा असते म्हणून त्याला कमांड म्हणतात. आणि ऑर्डर म्हणजे काय, सामान्य व्यक्तीनं दुसऱ्या सामान्य व्यक्तीला दिलेली आदेश असेल त्याला म्हणू आपण त्याला कमांड, आपलं ऑर्डर. ठीक आहे, अशा प्रकारे ऑर्डर म्हणजे काय, आज्ञा, आणि कमांड म्हणजे काय, आदेश आहे का नाही. कमांड म्हणजे काय, आदेश. आणि आदेश कोण देतं, जे प्रशासकीय अधिकारी आहेत तेच, प्रशासनामध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या माणसं ते देतात, ते असतं कमांड. चला बघू. आय सेड टू आकाश, मी आकाशला म्हटलं काय, ओपन द डोअर, डोअर ओपन कर. आज्ञा आहे बघा, डोअर ओपन कर. कसं ओळखायचं, हे पहिल्यांदाच वर बसतं. क्लोज द विंडो, क्लोज म्हणजे काय, बंद करणं. स्विच ऑन द मोबाईल, स्विच ऑन म्हणजे काय झालं, क्रियापद. म्हणजे पहिल्यांदा क्रियापद असतं, ते आज्ञार्थी वाक्य असतं. बघा ओपन द डोअर आहे का नाही, इथं काय सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आहे का, नाही. ओपन द डोअर म्हणजे आज्ञार्थी वाक्य झालं आहे का नाही. ओपन द डोअर, डोअर ओपन कर. सगळ्यात सोपा कार्यक्रम कसा, बघा आय ऑर्डर आकाश, कारण का ऑर्डर दिली त्यामुळे इथं सेटच्या ठिकाणी काय येणार आहे, ऑर्डर. इथं दिलं बघा, एक तर ऑर्डर येईल, रिक्वेस्टेड येईल किंवा कमांड येईल. रिक्वेस्टेड कधी येतं, जर का वाक्यात प्लीज असेल तर, ठीक आहे, नाही तर मग ऑर्डर असतं. आय ऑर्डर कोणाला, आकाश. मी ऑर्डर केली आकाशला. काय ऑर्डर केली, फक्त एकच करायचंय, ओपन द डोअर आहे का नाही, जसं तसं वाक्य लिहायचं, फक्त इथं टू जोडायचं. मी आकाशला ऑर्डर केली कशाची, टू ओपन द डोअर. किती सोपा कार्यक्रम आहे का, काय अवघड हो, काहीच नाही. जसं असतं आय सेड टू आकाश क्लोज द विंडो, काय असं वाक्य मग, आय ऑर्डर आकाश टू क्लोज द विंडो, फक्त टू जोडायचे. म्हणून हा सोपा कार्यक्रम आहे, सगळ्यात सोपा कार्यक्रम. बघा जज सेड टू द लॉयर, जज न लॉयरला सांगितलं काय,
प्रोव्हाइड द प्रूफ इमिजिएटली, आहे का नाही, जो काही पुरावा असेल तो इमिजिएटली सादर करा, प्रोव्हाइड करा. बघा जज, आता मला सांगा जज आहेत म्हणून इथं काय येणार आहे, ऑर्डर नाही, जज आहे म्हणून इथं काय आलं, कमांडेड. कमांडेड द लॉयर, काय ऑर्डर केली, काय ही केली, फक्त इथं टू जोडायचे. कारण का आता सांगितलं तुम्हाला, क्लोज द विंडो, ओपन द डोर, काही असू द्या, फक्त टू जोडायचं. टू, बाकीचं वाक्य सेम, प्रोव्हाइड द प्रूफ इमिजिएटली. टू जोडला, बाकी प्रोव्हाइड द प्रूफ इमिजिएटली. किती सोपं आहे, ह्याच्यापेक्षा सोपं काहीच असू शकत नाही. पुढे बघा, यू सेड टू मयूर, तू मयूरला म्हणलास काय, प्लीज क्लीन दिस बॅग. आता बघा इथं शब्द ऍड झालाय, प्लीज. आता प्लीज म्हणल्यानंतर ही ऑर्डर नसेल बरं का, ही रिक्वेस्ट असणार आहे. इथं बघा 3 आहेत, ऑर्डर, रिक्वेस्टेड आणि कमांड. तर त्याच्यापैकी ही रिक्वेस्ट असणार आहे. फक्त कशाने ओळखायचं, प्लीज ह्या शब्दावरून काहीतरी विनंती केली बा, प्लीज म्हणजे काय, विनंती केली. मग इथं फक्त काय होणार, यू रिक्वेस्टेड, ऑर्डरच्या ठिकाणी काय म्हणणार, फक्त यू रिक्वेस्टेड मयूर, काय केली, क्लीन दिस बॅग. मग काय म्हणणार, यू रिक्वेस्टेड मयूर टू क्लीन दॅट बॅग, है का नाही, टू क्लीन दॅट बॅग. एकदम सोपा कार्यक्रम आहे हा. चला पुढे जाऊया. आता बघू लेटचे इनडायरेक्ट स्पीच. लेट पण काय असतं, एक प्रकारची आज्ञाच असते, पण कसं असतं, जसं म्हणतो लेट्स प्ले क्रिकेट, है का नाही, चला आपण क्रिकेट खेळूया, लेट्स गो देअर, चला आपण तिकडे जाऊया. अशा प्रकारे लेट म्हणजे काय, चला, है का नाही. लेटचा अर्थ काय असतं, चला करूया वा, हे करूया ते करूया असा त्याचा अर्थ असतो. लेट म्हणजे काय, हे करू ते करू असा त्याचा अर्थ असतो. लेटचे इनडायरेक्ट स्पीच याचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे काय, लेट्स. पहिला प्रकार म्हणजे काय, लेट्स. आणि लेट्स म्हणजेच काय असतं, लेट प्लस अस, आहे का नाही, लेट प्लस अस. अस म्हणजे काय, आपण. लेट म्हणजे काय, चला करूया काहीतरी, आपण काहीतरी करूया. तर लेट्स म्हणजे काय, लेट अस. आणि दुसरा प्रकार असतो बघा, तो म्हणजे फक्त लेट, आहे का नाही. लेट म्हणजे काय, चला, लेट हा दुसरा प्रकार आहे आणि हा पहिला प्रकार आहे. पहिल्यांदा पहिला प्रकार बघू, लेट्स. बघा यात लेट्सच्या ठिकाणी काय घ्यायचं, प्रपोज दॅट. कारण का, ते प्रपोजल असतं किंवा सजेस्ट केलं असतं किंवा सजेस्टेड दॅट घ्यायचं असतं. कारण का आपण सजेशन दिलं असतं, चला तिकडे जाऊ, एक सजेशन दिलं आपण सगळ्यांना, किंवा प्रपोजल टाकलं आपण, चला तिकडे जाऊ. प्रपोजल म्हणजे काय, काय म्हणू आपण त्याला, काहीतरी म्हटलं आपण की चला तिकडे जाऊया आपण, आहे का नाही, एक प्रपोजल टाकलं आपण. तर अशा प्रकारे प्रपोज दॅट किंवा सजेस्टेड दॅट असं तिथं येतं. आणि त्याच्यानंतर करता शुड बी वन येतं. हे असलं सगळं पाठ करायचं नाही, फक्त माहितीसाठी, पुस्तकी भाषेसाठी. हे वाक्य समजून घ्यायचे, मग कळतंय करता काय असतं, वर्ब काय असतं. ठीक आहे, बघू. यावे किंवा जेरंड घेऊन इनडायरेक्ट स्पीच करावे, कसं बघूया. आय सेड लेट्स प्ले क्रिकेट, मी म्हणालो चला क्रिकेट खेळूया. आता बघा लेट अस, अस म्हणजे काय असतं, वी, बरं का. अस म्हणजे काय, आपण म्हणजे वी असतं. आता मला सांगा, वी म्हणजे काय, फर्स्ट पर्सन. फर्स्ट पर्सन कोणावर असतो, तर बोलणारा. बोलणारा कोण आहे बघा इथं, आय. आय म्हणजे काय, आपण, म्हणजे आपण सगळे चालू, आहे का नाही, म्हणजे आपणच आलो, आपण सगळे आलो. म्हणून काय म्हणणार, आय प्रपोज दॅट. कारण का, लेट्स आहे. लेट्सच्या ठिकाणी काय सांगितलं तुम्हाला, प्रपोज दॅट घ्यायचं. मी प्रपोजल टाकलं की, किंवा आय सजेस्टेड दॅट, मी सजेशन दिलं की. काय दिलं, वी प्ले क्रिकेट. वी कोणता, फर्स्ट पर्सन, बोलणारा म्हणून बोलणारा आयच आहे म्हणून इथं वीच राहणार, आपण सगळेच. वी प्ले क्रिकेट, सिंपल प्रेझेंट, त्याचं काय होईल, सिंपल पास. काय होणार मग, वी, आणि हे अस असल्यामुळे इथं शूड घ्यायचं. बघा इथं दिलंय, करता आणि शूड घ्यायचं. शूड म्हणजे काय, आपण हे करूया, आहे का नाही, आपण ते करूया, आपण ते क्लीन करूया, आपण ते स्वच्छ करू, जे काय असेल ते. तर करूया असं, म्हणून वी शूड प्ले क्रिकेट असं वाक्य येतं. वी शूड प्ले क्रिकेट म्हणून इथे दिले बघा, करता आणि शूड येतं, है का नाही. शूड म्हणजे काय, करूया. हे शूड का आलं, हे लेट्स असल्यामुळं. शूड कशामुळे आलं, लेट्स असल्यामुळं. आणि काय सांगितलं त्यांनी, हे करा, नाही तर सगळ्यात बेस्ट जेरंड घ्या. जेरंड म्हणजे काय, आयएनजी फॉर्म. बघा एकदम सोपं. आय प्रपोज, बघा कशाचं प्रपोज केलंय, प्ले क्रिकेट, है का नाही, क्रिकेट खेळण्याचं. मग काय म्हणायचं, आय प्रपोज प्लेइंग क्रिकेट. एकदम सोपं, आय प्रपोज प्लेइंग क्रिकेट. हे करा, नाही तर हे करा. प्रपोज दॅट शूड, एवढं लक्षात ठेवायचं. लेट्स म्हणजे काय, प्रपोज दॅट शूड. चला दुसरं वाक्य बघू. ही सेड लेट्स डिस्कस द इश्यू, आहे का नाही. तो काय म्हणला, चला आपण इश्यू जो आहे तो डिस्कस करूया. चला लेटस म्हणजे काय, इथं वी असतं. अस म्हणजे काय, वी. बघा ही सेड म्हणजे काय येणार त्याच्या ठिकाणी, लेट्सच्या ठिकाणी ही प्रपोज दॅट, इथं थांबायचं. वी फर्स्ट पर्सन, फर्स्ट पर्सन बोलणार म्हणजे बोलणारा कोण आहे, ही. मग ही असेल तर हीच राहणार. म्हणजे वी जे आहे ते काय होणार, ही आहे. आणि ही काय म्हणतोय, आपण डिस्कस करूया. आता मला सांगा, तो म्हणतोय, कोण म्हणतोय, तो, की आपण डिस्कस करूया. आता आपण काय म्हणणार, वी म्हणजे कोण असणार आपल्यासाठी, ते सगळे. वी कोण असणार तिथं, ते सगळे. इथं जर आय असतं तर ते वी म्हणजे आपणच असतो, पण इथं ही असल्यामुळे वी कोण झाले, ते सगळे. म्हणजे इथं काय म्हणणार आपण, दे शूड आलं बघा, दे शूड डिस्कस द इश्यू. आणि सोपा प्रकार म्हणजे काय, ही प्रपोज, इथं थांबायचं आणि पुढं डायरेक्ट काय, डिस्कस द इश्यू म्हणजे डिस्कसिंग द इश्यू, आयएनजी फॉर्म लावायचा, जेरंड. अशा प्रकारे हे लेटचं थोडीशी वेगळी वाक्यरचना आहे, पण एक दोनदा वाचलं तर तुमच्या लक्षात राहील. काय लक्षात ठेवायचं, लेट्स म्हणजे काय, सजेस्टेड दॅट किंवा प्रपोज दॅट आणि पुढे शूड येतं.
सजेस्टेड दॅट शुड, प्रपोज दॅट शुड, असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, लेटची वाक्य रचना. आता पुढे बघूया लेट, दुसरा प्रकार. एक आहे लेटस आणि दुसरा नुसता लेट. तर बघा लेट हा थोडा सोपा असतो. यात लेटच्या ठिकाणी काय असतं, रिक्वेस्टेड घेऊन त्यानंतर टू लेट घेऊन करता प्लस V1 घ्यावे. वाक्य बघू. दीपिका सेड टू नेहा लेट मी आन्सर द क्वेश्चन, मला क्वेश्चनचं उत्तर देऊ दे, आहे का नाही. दीपिकानं नेहाला म्हटलं तर काय म्हणणार आपण, दीपिका रिक्वेस्टेड नेहा, कारण का हा रिक्वेस्टेड येत असतो. दीपिकानं नेहाला रिक्वेस्ट केली कशाची, फक्त इथं टू जोडायचा. मग जसं होतं ना क्लोज द विंडो, तसं फक्त इथं टू जोडायचं. आणि बघा किती सोपं झालं. टू लेट, आता मी म्हणजे कोण आहे इथं, मी म्हणजे फर्स्ट पर्सन, आय आणि वी सारखं कोणाला असतो, बोलणार. बोलणारी कोण आहे इथं, दीपिका. मग मीचं काय होणार, हर, टू लेट हर आन्सर द क्वेश्चन. फक्त टू जोडायचे बघा इथं टू, आणि बाकीचं वाक्य जसं तसं जोडून टाकायचं. पुढं ही सेड टू आलिया लेट हिम चेक इट, आहे का नाही. ही सेड टू आलिया, बघा ही सेड टू आलिया लेट वाला आहे, लेट्स नाहीये. लेट्स असतं तर रिक्वेस्टेड सजेस्टेड दॅट, आहे का नाही. जर का इथं लेट अस असतं, LET असतं लेट्स, तर तिथं काय आलं असतं, सजेस्टेड दॅट किंवा प्रपोज दॅट, आणि पुढे शुड आलं असतं. पण इथं फक्त लेट आहे. मग काय म्हणणार आपण, ही रिक्वेस्टेड आलिया, फक्त टू जोडायचं. टू लेट, आहे का नाही. हिम म्हणजे काय, थर्ड पर्सन, जसा तसा राहतो. टू लेट हिम चेक इट, आहे का नाही. टू लेट हिम चेक इट. अशा प्रकारे हे लेटची वाक्यरचना आहे. आणि आता सगळ्यात शेवटचा प्रकार बघायचा आहे, जो की काय म्हणू आपण त्याला, हे कधी वाक्य जास्त येतच नाही, एखादं वाक्य आलं तरच येतं, पण तरी सुद्धा अभ्यासात आहे, सिलेबसमध्ये आहे, तर आपल्याला घ्यावंच लागेल. तर बघा एक्सक्लामेटरी हे वाक्यासाठी रूलच नाहीये की तुम्ही हेच घेतलं पाहिजे. फक्त तुम्हाला ते एक्सक्लामेटरी म्हणजे काय, भावना व्यक्त करणे, आहे का नाही. आनंदाची भावना व्यक्त करणे, दुःखाची भावना व्यक्त करणे. तर तिथं कसं जोडायचं, जर का आनंदी वाक्य असेल, काहीतरी मॅच जिंकला असेल, काहीतरी हे झालं असेल, तर काय म्हणणार, एक्सक्लेम्ड विथ जॉय, आहे का नाही, आनंदानं उद्गार काढला. जर का तिथं दुःखी असेल तर काय म्हणणार, एक्सक्लेम्ड विथ सॉरो. सॉरो म्हणजे काय, दुःख, दुःखानं असं बोललं गेलं की. किंवा कधी कधी समजा शाबासकी दिली असेल, आहे का नाही, वेल डन, तू खूप चांगलं काम केलं असतं, तिथं काय म्हणणार आपण, अपलॉड. अपलॉड म्हणजे काय, जसं म्हणतो का नाही, ह्यूज अपलॉज. अपलॉज म्हणजे काय, टाळ्या वाजून शाबासकी द्या, तसं अपलॉडेड. अपलॉडेड म्हणजे काय, शाबासकी दिली. किंवा ह्याच्यामध्ये कधी कधी असेल हॅपी बर्थडे विश केलंय, किंवा गुड मॉर्निंग, गुड नाईट, असं काय केलं, विश केलंय, तर तिथं काय म्हणणार आपण, विश्ड, आहे का नाही. काय म्हणू आपण त्याला, विश केलं की. अशा प्रकारे जशा भावना आहेत तसं तिथं आपल्याला वाक्य बनावं लागतं. हे कसं बघायचं, 4 ऑप्शन बघायचे, आणि त्या ऑप्शन बघायचे की ह्याच्यामध्ये आनंद व्यक्त केलाय, दुःख व्यक्त केलाय, शाबासकी दिली का विश केलंय. तर अशा प्रकारे ते वाक्य बनत असतात. ठीक आहे, बघू इथं तेच दिले बघा. उद्गाराचे इनडायरेक्ट स्पीच, यात एक्सक्लेम्ड, बघा एक्सक्लेम्ड म्हणजे काय, उद्गारला की. विश्ड म्हणजे विश केलं की. अपलॉडेड म्हणजे शाबासकी दिली की. असे येऊन त्यानंतर दॅट येते. ठीक आहे, बघा ही सेड व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर इट इज, तो म्हणाला की किती सुंदर हे पिक्चर आहे का नाही. हे बघा उद्गारार्थी वाक्य बरं काय, उद्गारार्थी राहिले इथं. व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर इट इज, आहे का नाही, किती हे सुंदर पिक्चर आहे. आता इथं काय करायचं बघा, ते उद्गार बोललेत किती सुंदर हे पिक्चर आहे, आणि उद्गारार्थी चिन्ह नाही, मग काय म्हणणार आपण, ही एक्सक्लेम्ड दॅट. इथं थांबायचं, ही एक्सक्लेम्ड दॅट. आता बघा इथं हे व्हॉट म्हणजे प्रश्न विचारला इथं नाही, इथं व्हॉटचा अर्थ काय असतो, व्हेरी. व्हॉट म्हणजे काय, व्हेरी. इथं पण हाऊ क्लेवर इज, तो किती हुशार आहे, ह्याचा काय अर्थ असतं, हाऊ म्हणजे काय, व्हेरी, तो खूप हुशार आहे. म्हणजे हाऊ व्हॉट ह्याचा अर्थ काय असतो, व्हेरी. ठीक आहे, तर मग वाक्य आपण मगासारखं सेम बनवून घ्यायचं. कसं, भले तर उदाहरणार्थी असेल पण साधं वाक्य बनवायचं, करता वर्ब आणि नंतर ऑब्जेक्ट. मग काय म्हणणार आपण, इट इज अ व्हेरी ब्युटिफुल पिक्चर. एकदम सोपं झालं. कसं, इट इज अ व्हेरी ब्युटिफुल पिक्चर, आहे का नाही. काय होणार वाक्य, इट इज अ व्हेरी ब्युटिफुल पिक्चर. असं साधं वाक्य झालं, फुल स्टॉप वालं वाक्य तयार झालं. ठीक आहे, काही असू द्या. ही एक्सक्लेम्ड दॅट, बघा इट आलंय, कोणतं आलंय इथं, इट वाक्य, इट आलंय. इट म्हणजे काय, थर्ड पर्सन, ही शीट, इटला इटच राहणार. मग काय म्हणणार आपण, इट इज अ व्हेरीचं काय होणार, पास्ट टेन्स, सिंपल प्रेझेंटचा सिंपल पास्ट. इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल पिक्चर, आणि इथं फुल स्टॉप, उद्गारार्थी नाही, आहे का नाही, इथं फुल स्टॉप. सेम वाक्य दुसरं वाक्य बघू, तुम्हाला जमतंय का. दे सेड हाऊ क्लेवर ही इज, ते म्हणाले की तो किती हुशार आहे. ठीक आहे, हाऊ किंवा व्हॉट म्हणजे काय, व्हेरी असतं. मग करू आपण वाक्य कसं म्हणणार आपण, ही इज व्हेरी क्लेवर, ही इज व्हेरी क्लेवर. हे वाक्य झालं. ठीक आहे, ही म्हणजे काय, थर्ड पर्सन, ऍज इट इज राहील. मग काय होणार, ही, आणि इथचं काय होणार, वॉज. मग काय म्हणणार आपण, ही एक्सक्लेम्ड दॅट ही वॉज व्हेरी क्लेवर, आहे का नाही, ही वॉज
व्हेरी क्लेवर. चला पुढे बघूया. शी सेड हुर्रे आय वन द मॅच, आहे का नाही, हुर्रे आय वन द मॅच. बघा हुर्रे म्हणजे काय, आनंदानं बोललाय का नाही, मग काय म्हणणार, शी एक्सक्लेम्ड विथ जॉय. हे आलं बघा तिथं, आहे का नाही, हे ऑप्शन मध्ये असणार आहे, फक्त तुम्हाला चेक करायचंय. ही एक्सक्लेम्ड विथ जॉय, काय केलंय बघा, आय वन द मॅच. हे हुर्रे बिरे शब्द येत नाहीत ना खाली, कारण का ते उद्गार आहे त्यांचं, इथं आलंय ते जॉय म्हणजे काय, हुर्रे येते. मग काय होणार वाक्य, आय वन द मॅच. आय म्हणजे फर्स्ट पर्सन, कोणा असतो, बोलणारा. बोलणारा कोण आहे, शी, म्हणजे इथं काय म्हणणार आपण, शी. आय वन म्हणजे सिंपल पास, त्याचा काय होईल, परफेक्ट पास. काय होणार मग, शी हॅड वन द मॅच. शी हॅड वन द मॅच आणि फुल स्टॉप. इथं उद्गारावरती द्यायचे राहिलेत बरं का, उद्गारावरती आहे पाहिजे तिथं. चला पुढे जाऊया. They said, alas, he failed the exam. आहे का नाही, इथं पण राहिलं बघा, हे उद्गारावरती आहे. They said, alas, he failed the exam. अरे तो परीक्षा काय फेल झाला. ठीक आहे बघा. They exclaim, alas म्हणजे काय म्हणणार इथं, दुःखानं बोललंय. They exclaim with sorrow येणार, आहे का नाही. He failed the exam. He failed the exam. कसं साधंच वाक्य, त्यामुळे काही करायची गरज नाहीये, आपोआप बनलेलं वाक्य. ही फेल सिंपल पास, त्याचा काय होणार, परफेक्ट पास. ही हॅड फेल्ड द एक्झाम असं होणार. अजिंक्य सेड टू हिज अंकल गुड मॉर्निंग, आहे का नाही, बघा गुड मॉर्निंग काय विश केलं इथं, मग आपण काय म्हणणार, अजिंक्य विशड हिज अंकल. काय म्हणणार बघा, अजिंक्य सेड टू म्हणजे काय, विशड हिज अंकल. डायरेक्ट लिहायचं काय, गुड मॉर्निंग आणि फुल स्टॉप. इथं दिलं असतं हॅपी बर्थडे, तर काय असतं, अजिंक्य विशड हिज अंकल हॅपी बर्थडे, आहे का नाही. इथं गुड नाईट असतं, सेम, काहीच बदल झाला नसता. इथं आहे हा विशड, इथं एक्सलेम आहे, इथं विश आहे. आणि आता शेवटचं वाक्य, कोच सेड वेल डन ही कंप्लीटेड द सेंचुरी, है का नाही, ही कंप्लीटेड द सेंचुरी उद्गारार्थी. बघा कोच सेड, आता कोचनं शाबासकी दिली असेल का नाही प्लेअरला, मग काय म्हणणार आपण, कोच अपलॉडेड दॅट. इथं थांबायचं. काय म्हणताय, ही कंप्लीटेड, कोणता काळ आहे, सिंपल पास. काय होणार, परफेक्ट पास. ही हॅड कंप्लीट, आणि ही थर्ड पर्सन आहे, ॲज इट इज राहील. ही हॅड कंप्लीटेड द सेंचुरी. अशा प्रकारे आपण काय घेतलं, उद्गारार्थी वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच घेतलं. आता आपण घेणार आहोत काय, TCS IBPS चे प्रश्न, आहे का नाही. पुढचे 5 मिनिट आपण काय घेणार आहेत, TCS IBPS ने घेतलेले सगळे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न आपण घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही एकदा रिवाइज करा की आपण काय काय घेतलंय, म्हणजे ट्रिक कोणत्या घेतल्या, कोणत्या काळाचं रूपांतर कशामध्ये होतं. नंतर दुसरं म्हणजे इन्व्हर्टेड मधलं फर्स्ट पर्सन आला तर कोणावर अवलंबून असतं, सेकंड पर्सन आला तर कोणावर अवलंबून असतं, आणि थर्ड पर्सन आला तर कोणावर अवलंबून असतं. ह्या गोष्टी सगळ्या एकदा रिवाइज करा आणि लगेच आपण हे प्रश्न सुरू करूया. ठीक आहे, चला परत एकदा रिवाइज सांगतो तुम्हाला. 8 काळांचं रूपांतर होत असतं, आहे का नाही, आणि सेडवाल्या वाक्याचं रूपांतर होत असतं. विल से किंवा सेजवाल्या वाक्याचं रूपांतर होत नसतं. 8 काळाचं सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास, कंटिन्युअस प्रेझेंटचं कंटिन्युअस पास, परफेक्ट प्रेझेंटचं परफेक्ट पास, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटचं परफेक्ट कंटिन्युअस पास. ठीक आहे, हे झाले 4 प्रेझेंटचे. नंतर सिंपल पासचं परफेक्ट पास, कंटिन्युअस पासचं परफेक्ट कंटिन्युअस पास, आणि परफेक्ट पास आणि परफेक्ट कंटिन्युअस पासचं ॲज इट इज राहतं. हे 8 काळांचं रूपांतर होत असतं, हे बघितलं आपण. नंतर इन्व्हर्टेड मध्ये जर आय असेल, फर्स्ट पर्सन कोणावर अवलंबून असतो, बोलणाऱ्यावर अवलंबून असतो. सेकंड पर्सन कोणावर असतो, ऐकणाऱ्यावर अवलंबून असतो. आणि थर्ड पर्सन कोणावर अवलंबून असतो, तर तो ॲज इट इज राहतो. थर्ड पर्सन ॲज इट इज राहतो. या सगळ्या गोष्टी बघितल्यात, बघू आपण आता. चला, ही सेड म्हणजे वाक्य रूपांतर होते, कारण सेड आहे. ही सेड टू हिज वाईफ म्हणजे काय होईल, सेड टू ला काय होणार, टोल्ड होणार आहे का नाही. ही टोल्ड हिज वाईफ, काय होईल, दॅट. काय होणार, दॅट होणार. आय वॉज, आय म्हणजे फर्स्ट पर्सन कोणावर आहे, तर तो बोलणारा कोण आहे, ही, म्हणजे इथं हीच राहणार. ही वॉज कुकिंग, कोणता काळ आहे, कंटिन्युअस पास्ट आहे, बरोबर आहे का नाही, कंटिन्युअस पास्ट आहे. मग कंटिन्युअस पास्टचं कशामध्ये रूपांतर होतं, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट मध्ये, आहे का नाही. कंटिन्युअस पास्टचं रूपांतर कशामध्ये होतं, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट मध्ये. परफेक्ट कंटिन्युअस पास्ट म्हणजे कोणता, तो मिस्टर बीन वाला. तर बघा मग हॅड बीन कुकिंग कुठे, आहे का नाही, हॅड बीन कुकिंग इथं आहे. शी हॅड बीन कुकिंग फॉर हर. ठीक आहे, ही टोल्ड हिज वाईफ दॅट शी नाही येणार, इथं कोण आहे, बोलणारा, आहे का नाही. आय म्हणजे काय बघा, इथं चुकवलंय तुम्हाला मुद्दाम. इथं बोलणारा कोण आहे, ही आहे, त्यामुळे इथं ही आला पाहिजे, शी आल्यामुळे हे गेलं. ठीक आहे, पुढे बघा, हॅड बीन कुकिंग बरोबर आहे. ही, हे बरोबर वाटतंय. ही टोल्ड हिज वाईफ दॅट ही हॅड बीन कुकिंग फॉर हर, हे वाक्य बरोबर आहे आपलं. पुढचं बघूया काय चुकवलंय. ही टोल्ड हिज वाईफ दॅट ही कुक्ड, नाही येणार, हॅड बीन कुकिंग येणार आहे. ही टोल्ड हिज वाईफ दॅट ही हॅज बीन नाही, पास्ट टेन्स करायचा. कधी प्रेझेंट टेन्स होतो का, नाही, नेहमी वाक्याचा पास्ट टेन्सच होत असतो. ठीक आहे, ही हॅड बीन कुकिंग होणार. चला पुढे बघूया. रघु सेड आय होप टू सी माय मदर दिस मंथ, आहे का नाही. काय म्हणताय, रघु सेड आय होप टू सी माय मदर दिस मंथ. आता बघा कशामध्ये रूपांतर होतंय तिथे लिहून ठेवायचं. रघु सेड
आय ह्याचं रूपांतर होणार आहे. होप टू सी माय, हे मायचं पण रूपांतर होणार आहे. तो म्हणतोय माझी आई, आपण काय म्हणणार त्याची आई. बघा रघु सेड इथं काय होणार दॅट. आय म्हणजे कोण फर्स्ट पर्सन, बोलणारा कोण आहे रघु, मग इथं काय म्हणणार ही. आय होप कर्ता क्रियापद आहे का नाही, कर्ता क्रियापद कोणतं आहे सिंपल प्रेझेंट. तर सिंपल प्रेझेंटचं काय होणार आहे सिंपल पास्ट. काय होणार मग ही होप्ड टू सी इन्फिनिटिव्ह, त्यामुळे त्याच्यामध्ये काय बदल होत नसतो. टू सी माय मदरचं काय होणार हिज मदर आहे का नाही, हिज मदर. आणि इथं पण बघा दिसचं काय होणार आहे दॅट, हिज मदर दॅट मंथ. तर बघा ही होप्ड टू सी आहे का नाही, बघा कुठे ही होप्ड टू सीन नाही होणार, टू सीन नसतं, टू सी ही होप्ड टू सी बरोबर आहे. हिज मदर बरोबर, आणि दिस मंथचं दॅट मंथ, इथं दिस मंथ आलंय त्यामुळे हे चुकलं. ठीक आहे, दिस मंथ नाही दॅट मंथ होणार आहे. रघु सेड दॅट ही होप्स नाही, वर्तमान काळ नसतो, इनडायरेक्ट नेहमी भूतकाळामध्ये असतो. रघु सेड दॅट ही होप्ड बरोबर आहे, टू सी बरोबर आहे, हिज मदर दॅट मंथ बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 जो आहे तो आपलं उत्तर आहे. सगळ्यांनी उत्तर द्यायचे, ठीक आहे, चुकू द्या काही प्रॉब्लेम नाही, चुकल्याशिवाय येणार नाही. सी सेड ही हॅज ऑलरेडी बाथेड आहे का नाही, बाथेड म्हणजे काय अंघोळ केलेली होती. सी सेड ही हॅज ऑलरेडी बाथेड. सी सेड वाक्य रूपांतर होते ही म्हणजे थर्ड पर्सन ऍज इट इज राहणार. हॅज ऑलरेडी बाथेड म्हणजे काय ईडी आहे त्याच्या अगोदर हॅज आहे म्हणजे कोणता बाथेड प्रेझेंट आहे. परफेक्ट प्रेझेंट कशामध्ये रूपांतर होणार परफेक्ट पास्ट. मग बघा ही हॅड ऑलरेडी बाथेड, कुठे ही हॅड ऑलरेडी बाथेड. ही हॅव नाही येणार, ही हॅड ऑलरेडी बाथेड बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2. दॅट ही हॅज नाही येणार, दॅट ही वॉज नाही येणार. ऑप्शन नंबर 2 जो आहे तो आपला बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. जीत सेड आय एम परफेक्टली फाईन. जीत काय म्हणाला मी एकदम व्यवस्थित आहे. ठीक आहे, जीत सेड आय एम परफेक्टली फाईन. जीत सेड आय म्हणजे फर्स्ट पर्सन कोणाला असतो तर बोलणारा कोण आहे इथं जीत म्हणजे काय येणार ही. बघा आय एम परफेक्ट तर काय म्हणणार आपण भूतकाळामध्ये ही वॉज परफेक्टली फाईन. बघा मग कुठे ही वॉज आय एम नाही येणार, ही वॉज परफेक्टली फाईन बरोबर आहे, हे ऑप्शन बरोबर आहे. ही वॉज परफेक्टली फाईन पण इथं सेज आलंय, सेज नसतं भूतकाळ करावा लागतो. जीत सेड दॅट ही इज नाही. ऑप्शन नंबर 2 जे आहे ते आपलं उत्तर आहे बरोबर आहे सगळ्यांचं गुड. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढे जाऊया. सारा सेड टू हिम आय कॉल्ड युअर मदर येस्टरडे. ठीक आहे, सारा सेड टू हिम म्हणजे काय सारा टोल्ड हिम असं येणार आहे. बघा सारा टोल्ड हिम, सारा हे गेलं, सारा टेल्स हिम नसतं, सारा टोल्ड हिम आलं. ठीक आहे, पुढे बघूया. दॅट आय म्हणजे फर्स्ट पर्सन, बोलणारी कोण आहे इथं सारा म्हणजे काय येणार इथं शी. ठीक आहे, कॉल्ड म्हणजे काय सिंपल पास्ट, त्याचा काय होणार आहे परफेक्ट पास्ट म्हणजे काय होणार आहे शी हॅड कॉल्ड युअर मदर. युअर म्हणजे काय सेकंड पर्सन कोण आहे, सेकंड पर्सन ऐकणारा कोण आहे हिम म्हणजे काय होणार आहे शी कॉल्ड हिज मदर आहे का नाही. शी कॉल्ड हिज मदर येस्टरडेचं म्हणजे काय प्रिव्हियस डे. बघू मग शी हॅड कॉल्ड कुठे बघा शी हॅज कॉल्ड नाही, शी हॅड कॉल्ड बरोबर आहे हिज मदर द प्रिव्हियस डे. ऑप्शन नंबर 2 बरोबर वाटतोय. दॅट शी हॅड कॉल्ड माय नाही हिज येणार. ठीक आहे, शी हॅड हे तर गेलेलं आहे ऑलरेडी. ऑप्शन नंबर 2 जो आहे तो बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. माय सिस्टर सेड टू मी फादर वॉज कॉलिंग फॉर यू. ठीक आहे, सगळे TCS चे वाक्य बघा. माय सिस्टर सेड टू मी, माय सिस्टर सेड टूचं काय होणार आहे टोल्ड. माय सिस्टर टोल्ड मी बरोबर आहे काय बघा माय सिस्टर टोल्ड मी सगळीकडे आहे. ओके गुड. चला फादर वॉज कॉलिंग यू. बघा कोणता काळ आहे वॉज कॉलिंग म्हणजे कंटिन्युअस पास्ट आहे. कंटिन्युअस पास्टचं काय होणार परफेक्ट पास्ट म्हणजे काय होणार आहे फादर हॅड बीन कॉलिंग आहे का नाही. बघा फादर हॅड बीन कॉलिंग नाही, हे वॉज कॉलिंग आलंय. फादर हॅड बीन कॉलिंग फॉर मी बरोबर. हे यू म्हणजे काय सेकंड पर्सन ऐकणारा कोण आहे इथं मी, त्यामुळे इथं मी राहणार. ठीक आहे, ऐकणारा मी. तर बघा फादर हॅड बीन कॉलिंग फॉर मी हे वाक्य बरोबर वाटतंय. नंतर बघा दॅट फादर इज कॉलिंग नाही, वर्तमान काळ कधीच नसतो. फादर हॅज नाही, वर्तमान काळ कधीच नसतो आहे का नाही. नेहमी काय असतो भूतकाळच असतो, ते भूतकाळामध्येच लिहायला पाहिजे. अशा प्रकारे ऑप्शन नंबर जो आहे तो 2 आपला बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया. पुढचं वाक्य कोणतं आहे ते जमतंय का सगळ्यांना बघू आपण. चला
शी सेड ही हॅज ऑलरेडी बाथेड. ठीक आहे, आपण हे वाक्य घेतलेले ऑलरेडी. चला परत आलंय. आयडेंटिफाय द करेक्ट डायरेक्ट स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. आता बघा इथं काय दिले त्यांनी, इनडायरेक्ट स्पीच दिले, तर त्याला आपल्याला डायरेक्ट करायचंय, थोडंसं वेगळं. पण काही टेन्शन नाही, कारण का खालचं वाक्य बघायचं आणि खालचं वाक्याचं हे इनडायरेक्ट स्पीच होत आहे का एवढं बघायचं, म्हणजे एवढं सोपं असतं. उलट जरी विचारलं तरी अवघडात जायचं नाही. कसं बघायचं, खालचं वाक्य बघायचं आणि त्या खालच्या वाक्याचं वरचं रूपांतर होतं का ते बघायचं. आता बघा थोडंसं आणखीन तुम्हाला आयडिया देतो. मोहन रिपोर्टेड दॅट द स्टॉर्म हॅड बिकम, आहे का नाही. इथं काय दिलंय बघा, हॅड बिकम. आता मला सांगा इनडायरेक्ट स्पीच मध्ये हॅड बिकम म्हणजे कोणता झाला, परफेक्ट पास्ट. परफेक्ट पास्ट कोणत्या काळाचा होतो, तर परफेक्ट हॅड जो आहे तो परफेक्ट पास्ट आहे. परफेक्ट पास्ट दोन काळांचा होतो. एक तर काय, परफेक्ट प्रेझेंटचं परफेक्ट पास्ट होतो, बरोबर आहे की नाही. पहिली गोष्ट परफेक्ट प्रेझेंटचा परफेक्ट पास्ट होतो. दुसरा कोणता होतो, सिंपल पास्टचा परफेक्ट पास्ट होतो, आहे का नाही. सिंपल पास्टचा परफेक्ट पास्ट होतो. तर परफेक्ट प्रेझेंट आणि सिंपल पास्ट आपल्याला बघायचं आहे फक्त. ठीक आहे, बघू मग. द स्टॉर्म हॅड बिकम, तर हॅड बिकमचं काय होईल, एक तर स्टॉर्म बिकेम पाहिजे, सिंपल पास्टचं काय होईल, परफेक्ट पास्ट होईल, बरोबर आहे का नाही. आणि दुसरं काय पाहिजे, स्टॉर्म हॅज बिकम, आहे का नाही. बघा बिकेम आणि हॅज बिकम हे शोधायचं आपल्याला. बघू मग आपला स्टॉर्म बिकम्स असणार आहे का, नाही. स्टॉर्म हॅज बिकम, हा हॅज बिकम आहे, त्यामुळे हे वाक्य बरोबर वाटतंय. विल बिकम, नाही, विल बी वगैरे असलं काही नसतं भविष्यात. द स्टॉर्म हॅव बिकम आहे का नाही, स्टॉर्म एकवचनी, त्यामुळे हॅज पाहिजे. हॅज बिकम्स पण नसतं, त्यामुळे वाक्य चुकलंय. ऑप्शन नंबर 2 जो आपला बरोबर आहे. सेड टू माय मदर. ठीक आहे, बघा इथं आय आहे, त्यामुळे फर्स्ट पर्सन आहे, त्यामुळे तोच राहणार आहे. आय वेंट, सिंपल पास्ट आहे, त्याचा परफेक्ट पास्ट होईल. काय होणार आहे मग, आय had gone to Assam last month. बघा लास्ट मंथ, ते आठवा. लास्ट मंथ म्हणजे मागचा महिना, आपण काय म्हणणार, द प्रिव्हियस मंथ, आहे का नाही. काय म्हणणार, प्रिव्हियस मंथ. तर बघा मग आय हॅड गॉन कुठं आहे, कोणत्या वाक्यामध्ये आहे, आय हॅड गॉन. शी हॅड गॉन येणार आहे का, नाही. आय हॅड गॉन टू आसाम, लास्ट मंथ नाही येणार, द प्रिव्हियस यायला पाहिजे. आय हॅड गॉन टू आसाम द प्रिव्हियस मंथ, बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 बरोबर वाटतोय. दॅट आय हॅव गॉन नाही येणार, नेहमी भूतकाळामध्ये असतात. अशा प्रकारे ऑप्शन नंबर 3 जो आहे तो बरोबर आहे. सगळ्यांचं बरोबर येते. गुड. चला, हिमेश सेज टू मी आय एम युअर ओनली ऑप्शन. ठीक आहे, हिमेश सेज टू मी. बघा हिमेश सेज आलंय बरं का. सेज म्हणजे कोणता आला, वर्तमान काळ, त्यामुळे इथलं काळ चेंज होणार नाही, पण त्याचं रूपांतर होईल. बघू आता. हिमेश सेज टू मी म्हणजे काय होणार, आपण हिमेश सेज टू आहे, तर सेज टू चं काय होणार, इथं टेल्स होणार फक्त. हिमेश सेज टू आहे ना, तर त्यामुळे वर्तमान काळ असल्यामुळे टेल्स. इथं जर सेट टू असतं तर काय असं, टोल्ड आलं असतं. बघा हिमेश टेल मी असणार आहे का इथं, नाही. हिमेश टेल्स असेल, टोल असणार आहे का, नाही. हिमेश टेल्स म्हणजे एकतर हे असेल किंवा एक तर ऑप्शन नंबर 2 असेल. ठीक आहे, बघू मग काय म्हणते. आय फर्स्ट पर्सन, कोण अवलंबून नाही, बोलणारा कोण आहे, हिमेश, म्हणजे काय होणार आहे इथं ही. आता आय एम युअर ओनली ऑप्शन, तर इथं काय होणार मग, एमच्या ठिकाणी आय आहे म्हणून एम आहे, काळ बदलायचा नाही आपल्याला, तोच काळ ठेवायचा आहे. मग काय म्हणणार आपण, ही इज युअर म्हणजे कोणता झाला, सेकंड पर्सन ऐकणारा म्हणून आहे. ऐकणारा कोण आहे इथं, मी, म्हणजे काय होणार, युअरचं माय. ही इज माय ओनली ऑप्शन. बघा मग ही इज माय ओनली ऑप्शन बरोबर. दॅट ही वॉज माय ओनली, वॉज नाही येणार, ही इज माय ओनली ऑप्शन असणार आहे. गुड. ऑप्शन नंबर 2. चला पुढे बघूया, आहे का. द चीफ मिनिस्टर सेड, किती आहेत आणखीन प्रश्न, हा चला 2च आहेत, पटकन घेऊन टाकू. द चीफ मिनिस्टर सेड वी आर सॉरी. द चीफ मिनिस्टर सेड वी आर सॉरी. साधं वाक्य बघा, काय म्हणणार मग, द चीफ मिनिस्टर सेड दॅट, आहे का नाही. आता वी आहे, वी म्हणजे काय, फर्स्ट पर्सन, बोलणारा कोण आहे, चीफ मिनिस्टर. आपण आहोत का स्वतः, नाही, तो चीफ मिनिस्टर आहे. मग आपण काय म्हणणार, दे, ते, आहे का नाही, कारण का ते. आर सॉरीला काय म्हणणार, दे असल्यामुळे वेअर सॉरी, दे वेअर सॉरी. बघा कुठे येते, जर चीफ मिनिस्टर सेड दॅट आस्क्ड फॉर, नाही, हे नाही येणार. सेड दॅट ही वॉज, नाही, दे पाहिजे. दे वेअर सॉरी, बरोबर. ऑप्शन नंबर 3 दे वेअर सॉरी. चीफ मिनिस्टर दॅट ही फेल्ड, नाही, ऑप्शन नंबर 3 जो आहे तो बरोबर आहे. ठीक आहे, आणि शेवटचं बघूया. शेखर सेड टू पुष्पांजली, काय म्हणलाय पुष्पांजली, तो हॅव यू लेफ्ट युअर जॉब इन दिस रेप्युटेड बँक. बघा येस नो वाला प्रश्न आहे. हॅव यू लेफ्ट युअर जॉब, तू काय जॉब सोडलास काय रेप्युटेड बँक मधला, असा प्रश्न विचारला. येस नो टाईप वाला आहे. आणि येस नो टाईप म्हणलं की इफ आणि वेदर आला पाहिजे, आहे का नाही. इफ आणि वेदर, त्याचा अर्थ काय असतो, काय. बघू मग. शेखर इन्क्वायर्ड ऑफ पुष्पांजली, आहे का नाही. पुष्पांजली हॅड लेफ्ट युअर असं घेतलंय का, इफ पाहिजे, इफ किंवा वेदर नाहीये ह्याच्यामध्ये. पुढचं वाक्य बघा, पुढचं शेखर आस्क्ड पुष्पांजली, बरोबर आहे. इफ, हा आला. इफ, आता कोणी बघा, हॅव यू. आता हॅव जे असतं ते काय करतो आपण, नेहमी इकडे घेतो, म्हणजे काय होतं, यू हॅव लेफ्ट असं वाक्य झालं, आहे का नाही. यू हॅव लेफ्ट असं वाक्य झालं. यू म्हणजे काय, सेकंड पर्सन ऐकणारी कोण आहे, पुष्पांजली. मग काय म्हणणार आपण, शी.
यू हॅव लेफ्ट कोणता काळ आहे? परफेक्ट प्रेझेंट. त्याचा काय होणार आहे? परफेक्ट पास्ट. म्हणजे काय होणार आहे? शी हॅड लेफ्ट आहे का नाही? शी हॅड लेफ्ट युअर जॉब. युअर जॉब म्हणजे सेकंड पर्सन. ऐकणारी कोण आहे? पुष्पांजली. मग काय म्हणणार? हर जॉब इन दॅट रिप्युटेड बँक. बघा मग, इफ शी हॅड लेफ्ट हर जॉब इन दॅट रिप्युटेड बँक, हेच आपलं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन नंबर 2 जे ते आपलं उत्तर आहे. ठीक आहे. आणि अशा प्रकारे आपण हे TCS वर जेवढे काही प्रश्न विचारलेले आहेत ते सगळे आपण महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपला हा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच संपलेला आहे. काही घाबरायची गरज नाही. फक्त लक्षात ठेवायचं की आपला जो आपल्या ज्या ट्रिक आहे तो आपला जो मसाला आहे तो कोणता आहे का नाही? फक्त 8 काळांचं होतं आणि ते सगळ्यात महत्वाचं. फर्स्ट पर्सन, बोलणारा म्हणून सेकंड पर्सन, ऐकणारा म्हणून थर्ड पर्सन, ॲज इट इज राहतं. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच तुम्हाला बिलकुल अवघड जाणार नाही. ठीक आहे. आता की तुम्हाला जर का कंटेंट चांगला वाटतोय, चांगलं समजतंय, तर तुम्ही तुमच्या मित्रांनाही सांगा. ही जी बॅच आपण लॉन्च केली एकदम कमी शुल्कामध्ये 1000 रुपयामध्ये 999 रुपयामध्ये ही बॅच सुरू केली आहे. तर जर का तुम्हाला फायदा होत असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांनाही सांगा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल आणि त्या मित्रांना पण ही बॅच जॉईन करायला नक्की सांगा, जेणेकरून सगळ्यांनाच याचा फायदा होईल. ठीक आहे. आपण इथंच थांबूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत जे की नेक्स्ट लेक्चर असणार आहे आपलं, तो ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉइस, ज्याच्यावर खूप प्रश्न आहेत. आताच आपण बघितलं पहिले जे 5 टॉपिक आहेत TCS IBPS सगळ्यात जास्त भर ज्याच्यावर असतो तो म्हणजे कोणता? तर तो ऍक्टिव्ह पॅसिव्ह आणि डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. त्याच्यापैकी डायरेक्ट इनडायरेक्ट पण घेतलंय आपण आणि ऍक्टिव्ह पॅसिव्ह आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. आणि ऍक्टिव्ह पॅसिव्ह वर तर आपल्याकडे एक अशी भन्नाट ट्रिक आहे की एकच ट्रिक सगळीकडेच लागू. ह्याच्यात तरी किती 2-3 ट्रिक होते आपल्याकडे आहे का नाही? पण ऍक्टिव्ह पॅसिव्ह वर तर एकच ट्रिक आहे, ती मी उद्या तुम्हाला सांगेल. पहिल्या 5-10 मिनिटांमध्ये सांगेल आणि त्याच्यानंतर आपण भरपूर सराव घेऊ. TCS IBPS चे प्रश्न पण घेऊ. कारण का डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच पेक्षा ऍक्टिव्ह पॅसिव्हची वाक्य खूप असतात. पण ऍक्टिव्ह पॅसिव्ह टॉपिक डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच पेक्षा जास्त महत्वाचा आहे आणि तो सगळ्यांना खूप अवघड वाटतो, कारण का वर वेगळंच काहीतरी चालत असतं. पण घाबरायची गरज नाही. आपल्याकडे एकच ट्रिक आहे. एक ट्रिक टाकली की सगळे उत्तर आपल्याला येऊन जातात. ठीक आहे. तर भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू.